गप्पा मस्ती आणि पॉडकास्ट विथ भार्गवी चिरमुलेच्या आजच्या भागामध्ये आपण अशा एका व्यक्तीला भेटणार आहोत ज्या व्यक्तीबद्दल, त्या प्रोफेशनबद्दल आपल्या सगळ्यांच्या मनात असतो प्रचंड आदर, असते एक भीती आणि असते उत्सुकता. जाणून घेऊया या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या पॉडकास्टमध्ये. भेटूया मेजर आदित्य देशमुख. थँक्यू सो मच. थँक्यू मॅम. थँक्यू सो मच. तुम्ही या पॉडकास्टमध्ये आलात आणि तुम्ही तुमचे विचार मांडणार आहात ज्याविषयी सगळ्यांच्या मनात खूप प्रश्न असतात. तर त्या प्रश्नांना आपण सुरुवात करण्यासाठी माझा पहिला प्रश्न हा आहे की तुम्ही या फील्डकडे म्हणजे आर्मीमध्ये यायचं कसं काय ठरवलं? बेसिकली माझ्या आईचे वडील ही वॉज वेटरन आणि बऱ्याच पूर्वी म्हणजे ते ही वॉज पार्ट ऑफ वर्ल्ड वॉर II ऑल्सो. ही हॅड बर्मी स्टार आणि लहानपणीपासून त्यांच्या सोबत असल्यामुळे आणि त्यांच्यासोबत ग्रूमिंग मिळाल्यामुळे एक डिसिप्लिनची सवय लागली होती, सर्टन शिस्त त्यांनी लावली होती. आणि जेव्हा थोडंफार कळायला लागलं तेव्हा एक जनरल मूवीज वगैरे बघितल्या, जशी बॉर्डर मूवी आली होती आणि बऱ्याचशा इंग्लिश मूवीज वगैरे बघितल्या आणि जनरली एक डोक्यामध्ये हे इम्प्रेशन होत गेलं की यार दिस इज समथिंग विच इज डिफरंट. आय रियली वॉन्ट टू बी डू समथिंग डिफरंट. मग आम्हाला औरंगाबादमध्ये एक सैनिकी सेवा पूर्ण शिक्षण संस्था आहे, SPI म्हणून, विच इज वन ऑफ द मेजर फीडर्स टू नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला. सो ती महाराष्ट्र गव्हर्नमेंटची संस्था आहे जिथे एंट्रन्स एक्झामिनेशन दिली जाते. जवळपास 4,000 ते 5,000 मुलं अपियर होतात आणि त्याच्यामधून 40 मुलं सिलेक्ट करतात. किती? 40 मुलं. येस, एक्झॅक्टली. सो बिकॉज दॅट इज द काइंड ऑफ कॉम्पिटन्स विच इज देअर. आणि NDA आणि CDSच्या एक्झाम मध्ये वगैरे जे इव्हेंच्युअली आम्हाला द्यायचे तिथे पण त्या लेवलची कॉम्पिटिशन आहे. सो आय स्टार्टेड प्रिपेअरिंग फॉर इट. आणि जेव्हा मी सिलेक्ट झालो त्याच्यामध्ये माझा मेरिट नंबर होता 39. सो आय वॉज लाईक बेअरली मेड इट, बट आय मेड इट. सो आय वॉज रिअली हॅपी. आणि 10वी नंतर मग मी तिथे गेलो. 11वी 12वी मध्ये आम्ही तिथे होतो आणि आमचं एक रुटीन सर्टन होतं. आमचे UPSCचे क्लासेस व्हायचे तिथे, जे रिटर्न एक्झामिनेशन असते NDA साठी. आणि आम्हाला फिजिकली पण म्हणजे स्पोर्ट्स, वी वर मेड टू प्ले एव्हरी स्पोर्ट्स, राईट फ्रॉम बॉक्सिंग, फुटबॉल, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल. हे जे आर्मीमध्ये जे स्पोर्ट्स खेळले जातात ते सगळे स्पोर्ट्स आम्ही खेळायचो तिथे आणि आम्हाला ट्रेनिंग द्यायला जायचं त्यासाठी. शिवाय आमचं जे सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड असतो, विच इज द इंटरव्ह्यू विच इज कंडक्टेड वाईल गेटिंग इन टू आर्म फोर्सेस ॲज अन ऑफिसर, तर त्याच्यावरती भरपूर भर दिला जायचा. तर त्या सगळ्या गोष्टी आम्ही 2 वर्षांमध्ये शिकलो. आणि आफ्टर दॅट आय अपियर्ड फॉर द एक्झामिनेशन. आय गॉट सिलेक्टेड, बट अनफॉर्च्युनेटली आय वॉज लो इन मेरिट, सो आय कुड नॉट जॉईन. सो त्याच्यानंतर मी डिसाईड केलं की म्हणलं मला आता तर आर्मीमध्येच जायचंय, बाय हुक ऑर क्रूक. म्हणजे ते आता कळाल्यानंतर की बाबा दिस इज, आणि इट्स अ वॉरियर्स प्रोफेशन, इट्स अ प्रोफेशन विच विल प्रोव्हाइड यू विथ शिवलरी आणि ब्रेवरी. हे मोठे मोठे शब्द आपल्याला वाटतात, पण तिथे आपल्याला ऍक्च्युअली एक्सपिरियन्स करायला मिळतं. कारण की आमच्या त्यावेळेस व्हिजिट्स झाल्या होत्या जेव्हा आम्ही सैनिक स्कूलमध्ये होतो, तेव्हा नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये, इंडियन मिलिटरी अकॅडमी आणि बऱ्याचशा ठिकाणी आम्ही गेलो. आणि आम्हाला एक इम्प्रेशन असं क्रिएट झालं की यार दिस इज समथिंग विच आय वॉन्ट टू डू इन माय लाईफ, चाहे कुछ भी हो जाए. मग आम्ही 3 वर्ष ग्रॅज्युएशन केलं. 1 वर्ष मी DG रुपारेलला होतो, त्याच्यानंतर 2 वर्ष पुण्यामध्ये होतो, पुणे युनिव्हर्सिटीमधून केलं. आणि नंतर मी अगेन आय अपियर्ड. मग 1-2 अटेम्प्ट दिले आणि त्याच्यानंतर 3ऱ्या-4थ्या अटेम्प्टला मी सिलेक्ट झालो ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नईसाठी. सो दॅट वॉज दी एंटायर जर्नी ऑफ इट. आणि दॅट्स ऑल. दॅट्स ऑल इट हॅपन्ड. 10वी नंतर एखाद्याला जायचं असेल तर ती प्रोसेस काय असते एक्झॅक्टली? 10वी नंतर स्पेशली महाराष्ट्रामध्ये जे डोमिसाइल्ड आहेत, महाराष्ट्र स्टेट मधले, त्यांना जर जायची इच्छा आहे तर त्यांनी एक म्हणजे फेब्रुवारी मार्च मध्ये फॉर्म्स निघतात सर्व्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूटचे, जे की संभाजीनगरमध्ये आहे. त्याचे व्हेरियस एक्झामिनेशन सेंटर्स आहेत, जसं मुंबई आहे, पुणे, कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, असे 5 ते 6 ठिकाणी ती एक्झाम कंडक्ट होते. आणि त्याच्यानंतर त्यांचा इंटरव्ह्यू घेतला जातो आणि बेस्ड ऑन देअर मेरिट दे आर सिलेक्टेड. सो आणि त्या व्यतिरिक्त सपोज समबडी इज नॉट फॉर्च्युनेट इनफ टू जॉईन SPI, 12वी नंतर नॅशनल डिफेन्स अकॅडमीची परीक्षा असते जी UPSC कंडक्ट करते. त्याच्यामध्ये तुमचं सायन्स असणं गरजेचं असतं, कारण दॅट म्हणजे तुम्ही आर्ट्स, सायन्स किंवा कॉमर्स बॅकग्राऊंडचे जरी असेल तरी काही प्रॉब्लेम नाही. पण तिथे जो सिलेबस असतो NDAच्या एक्झामिनेशन, तर जो सायन्स बेस्ड असतो, म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, हिस्ट्री, जॉग्राफी वगैरे हे सगळे विषय असतात. तर त्याचा अभ्यास केल्यानंतर मग नॅशनल डिफेन्स अकॅडमीची रिटर्न एक्झामिनेशन होते, जिथे आजच्या तारखेमध्ये मुली पण जॉईन करतात, मुलं पण जॉईन करतात, म्हणजे इट इज देअर फॉर एव्हरीवन नाउ. आणि ते जॉईन केल्यानंतर देन यू आर ग्रॅज्युएटेड फॉर 3 इयर्स.
म्हणजे तिथे कसं आर्मी, नेव्ही, एअरफोर्स तिन्ही कॅडेट्स असतात तिथे. इट्स अ ट्राय सर्व्हिसेस अकॅडमी. अँड समबडी इज नॉट फॉर्च्युनेट इनफ टू जॉईन एनडीए ऑल्सो. ग्रॅज्युएशन नंतर पण एंट्रीज असतात बरेचसे, जसे इंजिनियर्ससाठी वेगळी एंट्री असते. म्हणजे ते नॉर्मल एंट्री कंबाईंड डिफेन्स सर्व्हिस एक्झामिनेशन एक असते, जी कोणी पण मुलं देऊ शकतात. आणि ते एक्झामला अपियर केल्यानंतर दे कॅन जॉईन इन ज्यांना एअरफोर्स जॉईन करायचं ते एअरफोर्स अकॅडमी सिकंदराबाद जॉईन करू शकतात. नेव्हल अकॅडमी एईमला मध्ये आहे केरलामध्ये, ते जॉईन करू शकतात. किंवा ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नईमध्ये, किंवा जस्ट फॉर जेंटलमॅन कॅडेट्स इंडियन मिलिटरी अकॅडमी देहरादून मध्ये. सो दीज आर व्हेरियस अकॅडमीज फ्रॉम विच दे वुड गेट कमिशन. हे मी ऑफिसर्सच्या बद्दल सांगतोय बेसिकली. आणि आफ्टर दॅट वन्स यू आर कमिशन from various academy, then if you are an army cadet, then you get commissioned as lieutenant. If you are from navy, you become sub lieutenant, and if you are from air force, you become flying officer. So these are the very first ranks after getting commissioned in various services. आता हे डिफेन्सचे 3 प्रकार झाले. हा चॉईस तुमचा असतो का तुम्हाला ती अकॅडमी ठरवते, किंवा की तुम्ही एअरफोर्स जॉईन करायचं आहे का नेव्ही का मिलिटरी, काय कसं असतं? नाही, ते आपली चॉईस असते इनिशियली. आपला म्हणजे आम्ही जेव्हा रिटर्न एक्झामिनेशन देतो ती त्या स्पेसिफिकली जेव्हा आपण फॉर्म भरतो स्पेसिफिकली फॉर नेव्ही, इंडियन नेव्ही, इंडियन एअरफोर्स और इंडियन आर्मी. हा आपला आमचा कॉल असतो. त्याच्यामध्ये जेव्हा वेन वी आर पासिंग आउट ॲट दॅट पॉइंट ऑफ टाइम, इट इज कम्प्लिटली बेस्ड ऑन आवर चॉईस अँड आवर मेरिट की आम्हाला कोणती ब्रांच मिळते. जसं आर्मीमध्ये देर आर व्हेरियस आर्म्स आणि देर आर व्हेरियस कोर्स. जसं आर्मीमध्ये इन्फंट्री असते, जसं एअरफोर्समध्ये पण ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट असतात, फायटिंग एअरक्राफ्ट असतात, देर आर हेलिकॉप्टर, देर आर चॉपर्स, सो ट्रान्सपोर्ट चॉपर्स. सो व्हेरियस ब्रांचेस असतात. सो बेस्ड ऑन युअर मेरिट अँड युअर चॉईस तर तुम्हाला तसं मिळतं. सो इनिशियली इंडियन नेव्ही, इंडियन एअरफोर्स, इंडियन आर्मी इज युअर चॉईस. अँड आफ्टर गेटिंग कमिशन त्यावेळेस क्लासिफिकेशन अँड डिक्लासिफिकेशन एक कन्सेप्ट आहे. तर त्याच्यानुसार म्हणजे तुमच्या मेरिटवर बेस्ड आणि तुमच्या चॉईसवर बेस्ड दोन्हीचा हे करून तुम्हाला पर्टिक्युलर आर्म किंवा पर्टिक्युलर ब्रांच मिळते. आता तू एक नॉन मिलिटरी बॅकग्राऊंड मधनं आलेला एक मुलगा जेव्हा ह्या आर्म फोर्सेस मध्ये जाण्याचा विचार करतोस तेव्हा घरच्यांची मानसिकता काय होती? हा एक सपोर्टिव्ह होते, पण एक मानसिकता काय असते? कारण ही सर्वसामान्य माणसांची नसते. कारण आपण अनेक वेळेला बघतो की मिलिटरी फॅमिलीतली लोकच त्या फोर्सेस मध्ये असतात. तर ती एक तर ती कशी होती, आणि तू स्वतःला कसं तयार केलंस मिलिटरी मध्ये जाण्यासाठी? फार इंटरेस्टिंग प्रश्न आहे हा. ऍक्च्युली माझी आई आणि माझे बाबा दोघेही सपोर्टिव्ह होतेच. आणि स्पेशली माझी आई, कारण ती स्वतः एनसीसी कॅडेट होती, तिचे वडील पण आर्मीमध्ये असल्यामुळे वगैरे थोडंफार तिची मेंटल हे होते. कारण तिचं असं कधीच नव्हतं की एकुलता एक मुलगा, कारण की बाकी नातेवाईक वगैरे सगळे म्हणायचे, आत्या किंवा काकू वगैरे सगळे म्हणायचे एकुलता एक मुलगा कसं पाठवतायत आर्मीमध्ये वगैरे, म्हणजे तुम्ही 2 मुलीच आहेत आणि एकुलता एक मुलगा आहे तुम्हाला, हाऊ कॅन. ते एकुलता एक मुलगा म्हणजे काय, म्हणजे अजून 2 असले असेल दोघांनाही पाठवलं असतं, माझी आई म्हणली. आणि म्हणजे मुलींसाठी जर पॉसिबल असतं मुली, म्हणजे माझी बहीण 2 म्हणजे दुसरी जी बहीण आहे ती पण एनसीसी मध्ये वगैरे होती. तर जनरली तो ऍटमॉस्फिअर होता घरामध्ये. पण इट इज नॉट रिली व्हेरी इझी फॉर समवन कमिंग फ्रॉम अ नॉन मिलिटरी बॅकग्राऊंड आणि आर्मी जॉईन करणं किंवा मिलिटरीमध्ये जाण्याचा विचार सुद्धा करणं. कारण की आजूबाजूला मी माझ्या बऱ्याचशा मित्रांना सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्ही पण चला, किंवा असं सोबत जनरली ते बोलणं होतं. पण त्यांचे आई वडील म्हणायचे, म्हणजे आधी म्हणायचे की हा ठीक आहे वा वा छान छान, पण वेन इट ऍक्च्युअली केम टू इट दे की नाही नको, म्हणजे थोडासा म्हणजे दे डू नॉट प्रेफर. कारण की नॉट ओनली म्हणजे रिस्क, पण मेहनत प्रचंड असते. लाईफस्टाईल इज व्हेरी डिफरंट. ट्रेनिंग मध्ये यू डू नॉट, म्हणजे दे ऍक्च्युली ब्रेक अस अँड देन दे मेक अस. सो ऍज इन की जेव्हा तुम्ही ट्रेनिंग मध्ये जातात आणि जेव्हा तुम्ही ट्रेनिंग मधून निघतात, देर इज अ 180 डिग्री चेंज इन द पर्सनॅलिटी. म्हणजे सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मध्ये जनरली आमचं बघतात की आमचा मेंटल टफनेस किती आहे, मेंटल स्ट्रेंथ किती आहे, आणि जनरल मेडिकल वगैरे हे थोडंफार बघतात. पण ऍक्च्युली अकॅडमीमध्ये गेल्यानंतर जो रगडा मिळतो आम्हाला तिथे, जो पनिशमेंट असतात किंवा जे रुटीन असतं, जे टफ रुटीन जे असतं की म्हणजे आमचं बायोलॉजिकल क्लॉक कम्प्लिटली ब्रेक करतात. वी आर नॉट सपोज टू स्लीप, आमच्या पूर्ण म्हणजे युअर एंटायर थिंग इज कंट्रोल्ड बाय युअर इन्स्ट्रक्टर्स. सो यू डू नॉट हॅव एनी से इन इट. तुम्ही का हे प्रश्न विचारू शकत नाहीत. तुमची टोटल आयडेंटिटी
इज कम्प्लिटली डिमिनिश्ड, नॉट इन अ निगेटिव्ह सेन्स, पण तुमची आयडेंटिटी पूर्णपणे निस्तनाभूत करतात अँड दॅन दे मेक आर आयडेंटिटी इन अ वे की जिथे तुम्ही इनिशियली किती उशिरा उठतात आणि तुमची आई तुम्हाला म्हणते ठीक आहे झोप, गोपाटून घेतात आणि या सगळ्या गोष्टी तिथे नसतात तशा. यू हॅव टू वेकअप ॲट 4:30 इन द मॉर्निंग. तुम्हाला युनिफॉर्म बनवायचा असतो तुमचा. देन यू हॅव टू गो फॉर पीटी, देन फॉलोड बाय ड्रिल. मग त्याच्यानंतर तुम्ही येतात, तयार होतात आणि तुमचा युनिफॉर्म एव्हरी डे हॅज टू बी इमॅक्युलेट. थोडंसं पण थ्रेड इकडून निघालेलं आहे किंवा पॉलिश नाहीये किंवा तुमचे जे इक्विपमेंट्स आहेत ते पॉलिश नाही आहेत, तर यू विल बी गिव्हन पनिशमेंट फॉर दॅट. साधं युनिफॉर्मसाठी पण. आणि तुमचे शूज, युअर फेस शुड रिफ्लेक्ट इन द शूज. तो एवढ्या लेवलचे असतात सगळ्या गोष्टी. आणि बिसाइड्स दॅट तुमचं पर्सनल हायजीन इज चेक्ड एव्हरी डे. तुमचं रूम इन्स्पेक्शन होतात तिथे. आणि बिसाइड्स दॅट तुमचं रुटीन एवढं फास्ट पेस्ड असतं. तुमचे अकॅडमिक क्लासेस होतात सकाळी, तुम्ही वापस येतात दुपारून, इमिडिएटली तुमचं लंच वगैरे झाल्यानंतर इमिडिएटली युअर टेकन फॉर अनदर फिजिकल ट्रेनिंग क्लास, then followed by games, then followed by another academic class, then you have to observe study hours. So हे रुटीन जे असतं अकॅडमीमध्ये, इट इज सो फास्ट पेस्ड की तुम्हाला विचार करण्याचा बिलकुल वेळ मिळत नाही एकतर. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही एवढे एक्झॉस्ट होतात पण तुम्हाला झोप मिळत नाही. तुम्हाला प्रचंड भूक लागलेली असते पण तुम्हाला इनफ जेवण मिळू शकत नाही कारण की टाइम स्पेसिफिक असतो. सो यू हॅव टू मॅनेज एव्हरीथिंग बिकॉज द ट्रेनिंग इज सच. द ट्रेनिंग अशा हिशोबाने बनवलेलं आहे की जिथे in times of war, when you are actually getting into the war zone or into battle zone, how will you handle yourself? And it's not only you, तुम्हाला स्वतःलाच फक्त हँडल नाही करायचं, तुमच्या अंडर जे जवान्स आहेत, सोल्जर्स आहेत, जे जेसीओज आहेत, त्यांना पण तुम्हाला हँडल करायचं, त्यांना पण मॅनेज करायचंय. द व्हेरी फर्स्ट थिंग विच इज टॉट इज टाइम मॅनेजमेंट, हाऊ टू कंट्रोल युअर इमोशन्स, हाऊ टू बी स्ट्रॉंग, हाऊ टू मेक दॅट स्ट्रॉंग फेस इवन इफ यू आर ॲट द लोएस्ट. ते कसं मेंटेन करायचं, कसं हाऊ टू बी मेंटली स्ट्रॉंग, हे पूर्ण ट्रेनिंगमध्ये शिकवलं जातं आम्हाला. आणि ते नॅचरली येतं बिकॉज ऑफ द काइंड ऑफ रुटीन वी आर फॉलोइंग. वी समटाइम्स यूज टू गेट पनिशमेंट टिल 2 o'clock, 3 o'clock इन द नाईट और 4 o'clock ॲट टाइम्स. आणि जस्ट वेळ मिळतो अर्धा तास तयार होण्यासाठी, इमिजिएटली यू आर सपोज टू गो फॉर द पीटी. पनिशमेंट्स इज बिकॉज इफ समबडी, म्हणजे एक कोणीतरी सपोज मिस्टेक करतं अकॅडमीमध्ये, इट्स अ नॉन की सपोज कोणी एखाद्याने मिस्टेक केली आहे तर एंटायर ट्रूप और एंटायर प्लाटून विल गेट पनिशमेंट फॉर इट. सो बिकॉज ऑफ विच कॉम्रॅडरी वाढते. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या ट्रेनिंग आहे, इट इज मेड इन सच अ वे की तुम्हाला ते मेंटली, सायकोलॉजिकली, बाय ऑल मीन्स इतकं फिट बनवतो. आणि इट्स नॉट ओनली अस gentlemen cadets, the women cadets are also and they also undergo the same thing. So there is no gender bias in armed forces. सो सगळ्यांना इक्वल पनिशमेंट, इक्वल काइंड ऑफ ट्रेनिंग. सो इट इज लाईक की म्हणजे ते इट बिकम्स अ व्हेरी कॉम्पिटेटिव्ह ॲटमॉस्फिअर होतो. सो पनिशमेंट्स आर रिक्वायर्ड इन ऑर्डर टू हॅव दॅट. कारण की तुम्ही यू कॅन नॉट simply go out of your way and do something which is not required. You have to follow the path because that is how you will be able to manage your men properly. जर तुम्ही स्वतः म्हणजे as a leader, people will be following you. So as a leader, if you are immaculate and if you are following the norms and the orders which are given to you by your superiors, definitely your subordinates and people who are junior to you in rank as well as everything, so they will also follow you. So ह्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली फॉलो होण्यासाठी दीज थिंग्स आर रिक्वायर्ड. काय पनिशमेंट तुला कधी मिळाली? खूप वेळेस, म्हणजे एव्हरीबडी इज पार्ट ऑफ इट. ऑफिशियल पनिशमेंट वेगळे असतात, अनऑफिशियल वेगळे असतात अकॅडमीमध्ये. ऑफिशियल आर की आमचे उस्ताद असतात, ड्रिल उस्ताद असतात, ते आम्हाला एक म्हणजे सांगतात की म्हणजे सपोज इफ यू आर, कारण अकॅडमीमध्ये कसं असतं, 4 मुलं म्हणजे 4 सायकलवरती एकत्र जावं लागतं. एक जरी वेगळा गेला की त्याला पनिशमेंट मिळणार, किंवा तिघ जण असले मग 3 जणांना पनिशमेंट मिळणार. एक जर सपोज पळून गेलं तर यू हॅव टू गो इन स्क्वॉड ऑफ 4 एनिवेअर एक्सेप्ट फॉर दी रँक होल्डर्स. 4 मध्ये जावं लागतं. तर इफ यू आर ब्रेकिंग दॅट रूल, वी आर पनिश्ड. देन वी आर कॉल्ड ऑन द ड्रिल ग्राउंड. आणि मग दुपारी 1:30 वाजता 2 वाजता मग पोलांड तेवढ्या मारणं त्या म्हणजे उन्हामध्ये, चेन्नई मधल्या उन्हामध्ये, आणि त्या ग्राउंडवरती मग परेड करणं आणि रन साठी जाणं दुपारी 2-2:30 वाजता. तो ह्या सगळ्या गोष्टी पनिशमेंट, ऑफिशियल पनिशमेंट. अनऑफिशियल पनिशमेंट मध्ये बरंच काय काय असतं, विच इज लाईक म्हणजे रात्रीच्या वेळेस तुम्हाला भरपूर पाणी पाजतात किंवा विच इज पार्ट ऑफ द ट्रेनिंग.
आणि बऱ्याचशा अशा मजा मजाच्या गोष्टी असतात जे आता आपल्याला वाटते खूप मजा मजा, त्यावेळेस असताना वाटतं यार काय म्हणजे कुठे आलोय मी, म्हणजे का सुचलं असेल मला आर्मी जॉईन करायचं वगैरे, असे विचार येतात डोक्यामध्ये, विच इज व्हेरी नॉर्मल. पण वन्स यू गेट आउट ऑफ इट आणि तुम्ही जेव्हा पासिंग आउट परेड असते तुमची, त्यावेळेस जेव्हा तुमचे पेरेंट्स येतात आणि तुमचे आजी आजोबा किंवा तुमचे नातेवाईक किंवा तुमचे नियर अँड डिअर वन्स येतात, आणि जेव्हा वेन यू आर पासिंग आउट फ्रॉम दॅट प्लेस, दॅट इज दी हॅपीएस्ट डे फॉर ऑल ऑफ अस. आणि ते त्या गोष्टीसाठी पनिशमेंट आणि जे काही रगडा असेल, जे काही ट्रेनिंग असेल, ते त्या एक्सप्रेशनसाठी जे आपल्या पेरेंट्सच्या चेहऱ्यांवरती असतात, जे वेन दे पीपस, लाईक जेव्हा आम्ही लेफ्टनंट बनतो, जेव्हा पिपिंग करतात तेव्हा, दॅट त्याच्यासाठी इट्स वर्थ इट. एक्झॅक्टली त्याला काय म्हणतात? पीपिंग सेरिमनी असते. सो आमची जेव्हा आम्ही पासआउट होतो अकॅडमीमधून, जेव्हा आम्ही अंतिम पग वरून आमचा शेवटचा स्टेप आम्ही घेतो अँड वी पास आउट, त्याच्यानंतर एक पीपिंग सेरिमनी असते, ज्याच्यामध्ये आमचे जे आई वडील असतात किंवा आमचे नियर अँड डिअर वन्स जे असतात ते येतात, आणि मग आम्ही एक शपथ घेतो तिथे. आणि शपथ घेण्याच्या आधी पीपिंग सेरिमनी असते, जेव्हा जे आमचे जे अँप्लेट्स लावलेले असतात तिथे ते काढतात, अँड देन वी आर कमिशन आफ्टर दॅट, लाईक वी वेअर द रँक ऑफ लेफ्टनंट. आणि एकदा ते लेफ्टनंटचे रँक्स घातल्यानंतर वी आर ऑफिशियली वी आर पार्ट ऑफ इंडियन आर्मी, वी आर ऑफिशियली ऑफिसर्स ऑफ इंडियन आर्मी, क्लास 1 गेझेटेड ऑफिसर्स गिवन द कमिशन बाय द प्रेसिडेंट ऑफ इंडिया. सो दॅट इज हाऊ इट इज. आणि ते तो जो जी सेरिमनी असते त्याला पीपिंग सेरिमनी म्हणतात. आणि तिथे जेव्हा आम्ही मग हे करून वगैरे, देन वी गो अँड वी टेक द ओथ फॉर द रेस्ट ऑफ अवर लाईफ अँड एव्हरीथिंग, म्हणजे जे काही आम्ही फॉलो करणार आहेत देन विल बी सर्विंग. तो ते त्यावेळेस आई वडिलांचे जे एक्सप्रेशन असतात किंवा आजी आजोबांचे जे एक्सप्रेशन, भाऊ बहिणींचे, दॅट इज प्राइसलेस. सो फॉर दॅट एव्हरीथिंग इज फाईन. हे तू ट्रेनिंग म्हणालास, ते ट्रेनिंग एक्झॅक्टली कसं असतं, म्हणजे सकाळपासून रात्रीपर्यंतचा तुझा दिवस? ऍक्च्युली सकाळ आणि रात्रीमध्ये कसा फरक असा ऍसेस नसतो ट्रेनिंग मध्ये असताना. पण इफ आय एम सपोज टू टेल यू द ऑफिशियल क्लॉक ऑफ इट, सकाळी आम्ही 4-4:15 वाजता उठतो, तयार होतो, आमचा युनिफॉर्म तयार करतो, आणि आमची 5:30 वाजता 5:15 वाजता प्रेयर असते सकाळी अर्ली इन द मॉर्निंग. वन्स दॅट इज डन, देन 5:30 वाजता आमची पीटी असते, 5:30 ते 6:30 पीटी असते. त्याच्यानंतर 10 मिनिटांच्या गॅप असतो, त्याच्यानंतर इमिजिएटली आमची ड्रिल असते. हे मी ओटीए चेन्नईचं स्पेसिफिकली शेड्यूल सांगतोय. सो तिथे पीटी होते, त्याच्यानंतर ड्रिल होते, ड्रिल झाल्यानंतर वी कम बॅक, वी गेट रेडी, टेक बाथ, वी गेट रेडी, आणि मग आमचा ब्रेकफास्ट असतो. ब्रेकफास्ट नंतर इमिजिएटली फ्रॉम 9 o'clock टिल 1:30 इन द आफ्टरनून आमचे अकॅडमिक क्लासेस असतात तिथे, व्हेरियस, म्हणजे आमचं जे काही मिलिटरी हिस्ट्री असेल, मिलिटरी जॉग्रफी किंवा मिलिटरी मध्ये जे ज्या गोष्टी आम्हाला टॅक्टिक्स असतात आणि व्हेरियस वेपन्स असतात, त्याची वेपन सिस्टम याच्याबद्दल आमची मग फायरिंग असतं, कधी कधी फायरिंगचे क्लासेस वगैरे असतात, तर ते सगळे वेपन्स क्लासेस वगैरे, आणि ते 1-1.5 वाजता संपतात. देन वी कम बॅक, वी इमिजिएटली हॅव लंच, अँड देन इमिजिएटली आफ्टर लंच वी, म्हणजे मग एक्स्ट्रा, म्हणजे मध्ये 2 तासांचा रेस्टिंग पिरियड म्हणतात त्याला ऑफिशियली, पण तो नसतो, रेस्ट वगैरे कोणालाच मिळत नाही त्यावेळेस. इधर म्हणजे कुठला ना कुठला इव्हेंट चालू असतो, की हॉकी ची मॅच होणार आहे किंवा बॉक्सिंगची मॅच होणार आहे किंवा व्हॉलीबॉलची मॅच आहे, इव्हेंट्स असतात. इट्स कंपल्सरी टू एव्हरीवन. तिथं यू डोंट हॅव से इन दॅट. You just have to follow what your senior is telling you, or your directing staff is telling you. So you go, you practice, then by evening 3:30, 4 o'clock again games time असतो, त्यावेळेस again you are supposed to go to the games, then you are supposed to play for 1.5 hours, again you come back, you take bath, you get ready, and there is 2 hours of strict study period which is observed. त्याच्यामध्ये आम्हाला रूम मध्ये बसून वी आर सपोज टू स्टडी. सो विच इज अ व्हेरी, म्हणजे खूप डिलेमा असतो याच्यामध्ये, की झोप येत असते प्रचंड. इट बिकम्स इट्स अ व्हेरी कोझी, बिकॉज एंटायर डे मध्ये आम्ही त्याच वेळेस फक्त बसलेलो असतो, अँड इफ वी आर कॉट स्लीपिंग देन अगेन वी आर सपोज टू अंडरगो पनिशमेंट, सो वी कॅनॉट इव्हन स्लीप. कारण की यू मे नेव्हर नो, सिनियर बघेल किंवा कोणी डिरेक्टिंग स्टाफ कंटिन्युअसली मूव्हवर असतो, अँड इफ यू आर कॉट देन गॉड हेल्प्स यू. सो ते पनिशमेंट म्हणजे मगाशी म्हणाला. हो तशा टाइप मध्ये. आणि नंतर वन्स दॅट इज डन, मग दररोज कोणी ना कोणतरी काही ना काहीतरी मिस्टेक तर करत असतं. सो ॲट 9 o'clock वी गो फॉर डिनर, अँड वन्स डिनर इज डन, डिनर मध्ये कधी आम्हाला मिळतो 5 मिनिटं. 5 मिनिटं मिळाले म्हणजे भरपूर झाले. या डिनरसाठी 5 मिनिटं, लंच साठी पण 5 मिनिटं, ब्रेकफास्ट साठी 1 minute 2 minutes, दॅट्स इनफ. अँड म्हणजे यू गेट युज टू सच अन एक्सटेंट की, अँड यू आर कंपल्सरी यू आर सपोज टू इट विथ फोर्क अँड स्पून. म्हणजे हाताने आपण खाऊ शकत नाही तिथे, फोर्क अँड स्पून अँड नाईफ यानेच खावं लागतं.
अँड तुम्ही ओव्हर अ 1 मिनिट 5 मिनिट्स आणि 5 मिनिट्स अँड 10 मिनिट्स तर म्हणजे इट्स अ लक्झरी अकॅडमीमध्ये, किंवा 5 मिनिटं मिळालेत जेवायला किंवा 10 मिनिटं मिळालेत. सो इट बिकम्स लिटल, आणि तुम्ही युज टू होऊन जाता त्या गोष्टीसाठी. इनिशियली थोडासा डिफिकल्ट असतं, पण नंतर तुम्ही एका मिनिटामध्ये पोट भरून जेवता. आणि वेन यू कम बॅक अगेन यू आर सपोज टू change yourself into PT gear, because initially you are supposed to focus on your physicals. फिजिकली सगळ्यांना फिट होणं गरजेचं असतं. आणि आमचे पीटी टेस्ट, कंटिन्युअस पीटी टेस्ट असतात, ड्रिल टेस्ट असतात. तर त्याच्या प्रिपरेशन मध्ये मग इट टेक्स समवेअर अराउंड 11:30 फॉर अस टू ब्रेक ऑफ फ्रॉम देअर. आणि जनरली जर सपोज वी आर लकी इनफ दॅट वी गो ऑफ टू स्लीप समवेअर अराउंड 1 o'clock. Otherwise the entire night carries on, and then you again wake up at 4:30. So and you start off with your routine. पण sleep early. No, we don't. म्हणजे अकॅडमी मध्ये दॅट लिव्ह इज नॉट देअर. सो दॅट इज हाऊ, म्हणजे ट्रेनिंग असं असतं. त्याच्यामुळेच आम्ही म्हणजे मेंटली फिट होतो. आणि बायोलॉजिकल क्लॉक टोटली चेंज झाल्यामुळे इट डझंट मॅटर. आणि त्याच्यानंतर म्हणजे आम्ही जेव्हा पास आउट होतो, आणि आय वॉज पार्ट ऑफ इन्फंट्री. तर इन्फंट्री साठी एक कोर्स असतो, कमांडोज कोर्स. तो कंपल्सरी असतो इन्फंट्री ऑफिसर्ससाठी आणि स्पेशल फोर्सेस ऑफिसर्ससाठी. सो त्या कोर्समध्ये तर इट इज फॉर 35 days. आणि त्या कोर्समध्ये यू डोंट स्लीप ॲट ऑल. म्हणजे फॉर 35 days you don't get to sleep. Last 7-8 days you get to sleep somewhere around 2 hours or 1.5 hours. Sleep. 3 hours. Yes. You don't get to sleep in that. You're continuously running in that entire course. तो कोर्स काय वेगळा आहे? तो कोर्स अगेन जेव्हा आम्ही कमिशन होतो, सो वी गेट व्हेरियस ब्रांचेस, की कोणी इन्फंट्री मिळालंय, कोणाला इंजिनियर्स मिळालंय, कोणाला म्हणजे EME इलेक्ट्रोमेकॅनिकल इंजिनियर्स, देर आर आर्टिलरी इंजिनियर्स. सो व्हेरियस ब्रांचेस असतात. तर त्याच्यामुळे मी नेहमीच इन्फंट्री ऑप्टी होतो आधीपासूनच, कारण माझे आजोबा पण इन्फंट्रीमध्ये होते आणि मला पण इन्फंट्री बद्दल अट्रॅक्शन होतं. सो बेस्ड ऑन माय मेरिट आणि बेस्ड ऑन माय चॉईस मला इन्फंट्री मिळाली, जी रेजिमेंट मला पाहिजे होती. आणि मग इन्फंट्री रेजिमेंटमध्ये गेल्यानंतर एक वर्षभर वगैरे सर्व्ह केल्यानंतर तुमचा यंग ऑफिसर्स कोर्स येतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक्स शिकवले जातात इन्फंट्रीच्या वेपन्स बद्दल आणि इन्फंट्रीचे टॅक्टिक्स कसे असतात त्याच्याबद्दल वगैरे. आणि तो कोर्स झाल्यानंतर इमिजिएटली इट इज फॉलोड बाय कमांडोज. त्या कोर्समध्ये तुम्हाला अगेन 35 दिवसांचा तो कोर्स असतो, ज्याच्यामध्ये विच इज हेल्ड इन बेळगाव. म्हणजे तुम्ही तो पिक्चर बघितला असेल, प्रहार, नाना पाटेकरचा. सो सेम थिंग. तो कोर्स. सो बट तो कोर्स इन डिटेल, म्हणजे तुम्ही यू वॉच दॅट मूवी फॉर 3 hours and we have to perform it for 35 days. So त्याच्यामध्ये लुडो जम्प असतं. We have to jump in water from 18 meters. Then you have to climb. There are म्हणजे क्लाइम्बिंगची टेस्ट असते, व्हेरियस टेस्ट आर देअर. देन वी हॅव गॉट, त्याच्यामध्ये रन्स असतात. म्हणजे फर्स्ट आठवड्यामध्ये नाही, पण सेकंड आठवड्यापासून यू हॅव टू रन 10 kilometers, 20 kilometers, 30 kilometers, 40 kilometers. अँड देर इज वन एस्केप अँड इव्हेजनची एक एक्सरसाइज असते, ज्याच्यामध्ये यू कीप ऑन रनिंग. म्हणजे आय डोंट नो हाऊ मच वी वुड हॅव रन दॅट नाईट, लाईक 50-55 kilometers थ्रू द नाईट वी वर रनिंग. सो मजा असते. अँड इफ यू टेक इट टू युअर हार्ट, नथिंग, यू कॅनॉट परफॉर्म एनिथिंग. जस्ट कारण सोबत एवढे जवळ असतात, सगळेच करतात सोबत. तो ते एक म्हणजे खूप मजेची गोष्ट असते. अँड दॅट इज प्रोबॅबली दॅट इज वन ऑफ द कोर्सेस विच आय हॅव एन्जॉयड द मोस्ट, बिकॉज यू डोंट हॅव टू थिंक इन दॅट. जे तुम्हाला सांगितलं गेलं ते फक्त तुम्हाला करायचं आहे. सो यू आर नॉट इव्हन अन ऑफिसर, यू आर ऍड्रेस्ड एज कमांडो तिथे. तुमचे रँक्स वगैरे सगळे काढून घेतले जातात आणि यू आर जस्ट ऍड्रेस्ड एज कमांडो. आणि तुम्ही बस फॉलो करतायत जे काही तुम्हाला दिले. आणि इन द नाईट वी गेट समवेअर अराउंड, म्हणजे वी आर ब्रोकन ऑफ अराउंड 1:30. आणि आम्हाला वापस बोलवलं जातं 2-2:30 वाजता वगैरे. बट इन दॅट 1 hour वी आर सपोज टू क्लीन आवर सेल्स, टेक बाथ, स्लीप, get ready for the next entire day, pack your bags and again come back. So that is the amount of highly demanding infantry of Indian Army is, and we are trained that way because we are supposed, and it's not only म्हणजे आपण तिथल्या पुरत्या पर्स्पेक्टिव्हने बघितलं तर इट्स अ डिफिकल्ट कोर्स. बट इफ वी सी अ लार्जर पिक्चर ऑफ इट, अगर सपोज इफ यू don't get trained in that way, then it will result in us not be able to perform the tasks which we are supposed to. त्याच्यामुळे तो कोर्स कंपल्सरी आहे सगळ्या इन्फंट्री ऑफिसर्ससाठी, पण एन्जॉयबल आहे. यू एन्जॉय इट, यू टेन टू एन्जॉय, बिकॉज इफ यू हॅव, म्हणजे तुम्हाला इन्फंट्री ऑफिसर बनायचंय, तर डेफिनेटली इट इज द कोर्स अँड इट्स अ कंपल्सरी कोर्स. सो नो एस्केप. सो वाय कांट जस्ट हसून एन्जॉय करा. त्यातला कुठला एक दिवस तुला
अगदी आठवतोय असं एखादा टास्क म्हणा किंवा एखादा दिवस म्हणा काही? कमांडोज कोर्स मध्ये कसं असतं की पहिल्या 7 ते 8 दिवस फार म्हणजे टफ असतात पहिले 7-8 दिवस. कारण की युअर बॉडी नो मॅटर हाऊ ट्रेंड यू आर, म्हणजे कितीही तुम्ही ट्रेंड असाल, कितीही तुम्ही स्ट्रॉंग असाल, तरी सुद्धा इट सो हॅपन्स की तुम्हाला इनिशियली 3-4 दिवसांमध्ये ना तो फटीग जाणवावं लागतं लगेचच. बिकॉज युअर माइंड इज नॉट येट स्विच्ड ऑफ. आणि तुम्हाला काय लागतं की म्हणजे व्हॉट इज हॅपनिंग, कारण की तुम्ही कंटिन्युअसली झोपलेला नाही आहात. तुम्ही 72 तास झाले, 96 तास झालेत, बिलकुल झोपलेला नाही आहात. आणि तुम्हाला सडनली एक सर्टन काइंड ऑफ एकदम फॉगीनेस यायला लागतो डोक्यामध्ये. अँड दॅट फॉगीनेस इन्क्रीजेस बाय 3rd और 4th डे, आणि जेव्हा तुमचं माइंड कम्प्लिटली स्विच ऑफ होऊन जातं. सो तुम्ही झॉम्बी सारखं करायला लागतात. जे जे तुम्हाला सांगतात ते तुम्ही सगळं करायला लागतात. आणि तुम्हाला जाग येते 35 दिवसानंतरच. तोपर्यंत यू आर कम्प्लिटली लाईक ऑटोमॅटिक मशीन. यू आर कंटिन्युअसली रनिंग, सायकलिंग, जम्पिंग इन टू द वॉटर, स्विमिंग. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ऑटोमॅटिकली ऑटो मोडवरती तुम्ही सगळ्या गोष्टी करत असतात, वॉट एव्हर हॅज बीन टोल्ड टू यू, बिकॉज दॅट इज हाऊ द कोर्स इज प्लॅन्ड. आणि त्यामध्ये एक दिवस म्हणजे आमचं 30 किलोमीटरचा रन होता. आणि त्या दिवशी सकाळी आमची एक जंप होती, लुडो जंप म्हणतात त्याला. त्याच्यामध्ये आम्ही क्लाइंब करतो, वी कम डाऊन, वी स्लाइड डाऊन, अगेन वी गेट अप, अँड देन वी कम ऑन टू द रोप. आणि रोप पकडून तुम्हाला खाली 18 मीटर्स मध्ये, म्हणजे कमांडो सो अँड सो असं बोलायचं. म्हणजे यू हॅव टू अटर लाऊडली युअर नेम, कमांडो सो अँड सो, रेडी टू जम्प सर. मग तो तिकडून एक हे करतो, म्हणजे एक गनशॉट फायर होतो, अँड देन वी आर सपोज टू जम्प. सो आय जम्प्ड. म्हणजे इट वॉज नॉट माय फर्स्ट जम्प. म्हणजे पहिल्या जम्प मध्ये थोडीशी भीती वाटली होती. 3rd, 4th जम्प होती, त्याच्यामुळे एवढं भीती नव्हती वाटली. पण वेन आय केम डाऊन, म्हणजे थोडासा माझा शोल्डर डिस्लोकेट काइंड ऑफ झाल्यासारखं मला वाटलं. आणि मे बी झाला असेल किंवा नसेल, आय डोंट नो. पण तिथे जे उस्ताद असतात ते फार म्हणजे दे आर व्हेरी रेडी फॉर एनी काइंड ऑफ सिच्युएशन. सो आय केम डाऊन पाण्यामध्ये, आणि आय वॉज फेसिंग डाऊन, अँड आय समहाऊ वॉज फिलिंग लॉट ऑफ पेन इन माय शोल्डर्स. आणि माझा जो तिथे आय वॉज नॉट एबल टू कम आउट समहाऊ, बिकॉज माझं पोझिशन अशी झाली होती पाण्यामध्ये की आय कुडंट अंडरस्टँड की मी खाली चाललोय का वरती येतोय. अँड आय वॉज ऍक्च्युअली, मी सरफेस वरतीच होतो आणि गटांगळ्या खात होतो वरतीच. सो माय उस्ताद जम्प्ड इन टू द वॉटर. He picked me up, he got me out, and he fixed it somehow. I don't know how he fixed it, but the pain, I was relieved from the pain. But later on, it started paining a lot. So for that particular moment, मला वाटलं की ठीक आहे, काही नाहीये. पण नंतर खूपच भयानक दुखायला लागलं. आणि त्या दिवशी रात्री आमचा 30 किलोमीटरचा रन होता. सो इट वॉज सच अ ह्यूज चॅलेंज. आय टुक अप, म्हणजे मी बऱ्याच पिल्स वगैरे खाल्ल्या, पेन किलर्स वगैरे ना, अनऑफिशियली, म्हणजे कोणाला कन्सल्ट नाही केला, डायरेक्टली पिल्स वगैरे खाल्ल्या. आणि आय वॉज डिहायड्रेटेड. पण ते 30 किलोमीटर मी ते कम्प्लीट केलं. 30 किलोमीटर आल्यानंतर म्हणजे जो पडलो मी आडवा, त्याच्यानंतर आय कुडंट रिमेंबर फॉर ॲटलीस्ट 1-2 hours आय वॉज जस्ट अस्लीप. बट दॅट वॉज नॉट द एंड ऑफ इट. त्याच्यानंतर 40 km पण होता एक आठवड्याभरानंतर. सो आय कुडंट गिव्ह अप. आणि समहाऊ आय हॅड टू पिक माय सेल्फ अप. आणि कारण शेवटच्या आठवड्यामध्ये सगळ्याच टेस्ट असतात. लकीली तो शोल्डर पेन वॉज रिसिडेड, आणि आय वॉज एबल टू कम्प्लीट ऑल द टास्क. वॉल क्लाइम्बिंग असतं, त्याच्यानंतर लुडो जम्प असते. ऑल द टास्क वर परफॉर्म्ड. आय वॉज क्वालिफाईड ॲज अ कमांडो, अँड आय पास्ड आउट फ्रॉम देअर. सो सो तू म्हणालास 1 मिनिटात ब्रेकफास्ट, 4 मिनिटात लंच, 4 मिनिटात डिनर. काय असतं असं एवढं पटकन खाऊ शकता? म्हणजे तुम्ही जे विचार कराल, जे बेस्ट मील जी असू शकते ती असते ब्रेकफास्ट मध्ये. यू हॅव गॉट, म्हणजे खूप मोठी मेस असते. त्याच्यामध्ये पॉरेज, पुन्हा तुम्हाला जे हवंय ते सगळं लेड आउट असतं. ब्रेड, बटर, जॅम, ऑमलेट, समटाइम्स पोहे, छोले भटुरे, एव्हरीथिंग इज देअर. पण खायला 1 मिनिट असतं. सो ती एक गोष्ट, तर पटकन तुम्हाला खावं लागतं. दुपारच्या वेळेस नॉर्मल म्हणजे एव्हरीथिंग इज देअर. म्हणजे राईट फ्रॉम डाल, किंवा नॉन व्हेजिटेरियनसाठी चिकन, मटन, आणि व्हेजिटेरियनसाठी पनीर. एव्हरीथिंग इज लेड आउट. यू हॅव ओनली 3 to 4 minutes टू इट इट. 3-4 मिनिटं असतात खाण्यासाठी. पटकन खायचं, निघायचं. डिनरमध्ये सिमिलरली. पण कसं, जसं तुम्ही सिनियर होतात तेव्हा थोडा थोडा वेळ तुम्हाला मिळायला लागतो. बिकॉज त्यावेळेस असं होतं की तुम्ही पासिंग आउट होणार असतात, आणि त्यावेळेस तुमच्याकडे थोडा थोडा वेळ यायला लागतो.
तर त्यावेळेस मग तुम्हाला पण ज्युनियर्स कडे कधीच नसतो वेळ, कारण की ऍज अ ज्युनियर तुम्हाला बघणारा सिनियर असतोच नेहमी. सिनियर तुम्हाला नेहमीच त्रास देणार. इट्स अन म्हणजे हा अनरिटन रूल असतो, कारण की दॅट इज हाऊ इट इज, दॅट इज हाऊ इट वर्क्स. तर आणि डिनरमध्ये आमचे डिनर नाईट्स असतात. त्याच्यामध्ये 4 ते 5 कोर्सेसची मील जी असतात तर ती सर्व केली जाते. सो इट्स अ व्हेरी लॅविश आणि इट्स अ व्हेरी रिच अँड रॉयल लाईफस्टाईल. पण अकॅडमीमध्ये असताना खूप कमी वेळ मिळतो. पण जेव्हा तुम्ही कमिशन होतात, तुमच्या युनिटमध्ये होतात, आणि तेव्हा जेव्हा डिनर नाईट्स वगैरे होतात किंवा लंचेस होतात आणि ब्रेकफास्ट होतात, दॅट टाइम तो वेळ असतो, तुम्ही एन्जॉय करू शकतात या सगळ्या गोष्टी. सो पहिलं कमिशन कुठे जात? मी कमिशन झाल्यानंतर माझी सर्वात पहिली पोस्टिंग होती सिक्कीममध्ये. ईस्ट सिक्कीममध्ये नथुला तुम्ही ऐकलं असेल. नथुलाच्या जवळच ओल्ड हरभजन बाबाचं मंदिर आहे तिथे. तर तिथे सनीवेल म्हणून एक ठिकाण आहे, तर तिथे माझी पहिली पोस्टिंग होती. आणि मग तिथून ऑलमोस्ट मी 3 वर्ष तिथे होतो, म्हणजे 3.25 वर्ष तिथे होतो. त्याच्यानंतर मी गंगानगरला आलो, राजस्थानमध्ये जे आहे. आणि तिथून मग मी पुंछ राजौरी सेक्टर, मग सियाचीन व्हॅलीमध्ये वगैरे बऱ्याच ठिकाणी. सिक्कीमला असताना पण बऱ्याच वेळेस नॉर्थ ईस्टला जाण्याचा प्रसंग आला. तो जनरली नॉर्थ आणि ईस्ट माझं कम्प्लिटली सर्व. आता आता एका अशा जागेचं नाव घेतलं ज्या जागेबद्दल खूप सगळ्यांच्या मनात कुतूहल असतं, दॅट इज सियाचीन. कारण ग्लेशियर्स आहेत आणि सियाचीनला म्हणणाऱ्या लोकांचं आयुष्य खूप खडतर असतं. आम्हाला त्या बाबतीत काय सांगायचं? सियाचीन मध्ये तुम्हाला बॅकग्राऊंड सांगतो ऍक्च्युली. 1984 मध्ये म्हणजे आपल्या ऍडव्हर्स म्हणजे पाकिस्तान साईडनी तिथे माउंटेनिअरिंग एक्सपिडिशन्स लॉन्च झाले होते, जस्ट टू ऑक्युपाय दॅट प्लेस. की कार्टोग्राफिक अग्रेशन जे आपण म्हणतो, म्हणजे मॅपला कसं तुम्ही आपल्या मॅपमध्ये अमॅलगमेट करून घ्याल ती जागा, ते अटेम्प्ट पाकिस्तानच्या साईडने सुरू झाले होते. आणि ते सुरू झाल्यानंतर आपल्या असं लक्षात आलं की हे जर सियाचीन ग्लेशियर किंवा सियाचीन जिथून मेन नुब्रा नदी निघते, आणि एक वन ऑफ द मेजर वॉटर रिसोर्स आहे आपल्या भारतासाठी तो, आणि खाली ह्याच्यासाठी खालच्या स्टेट्ससाठी, तर तो आपल्याला ऑक्युपाय करणं खूप गरजेचं आहे. तर 1984 मध्ये आपण ऑपरेशन मेघदूत लॉन्च केलं इंडियन आर्मीनी. आणि त्याच्यामध्ये फोर कुमाऊ आणि बाकी फोर कुमाऊ सोबत बाकी बटालियन्स लॉन्च झाले. आणि त्यावेळेस ती इतकी बिकट परिस्थिती होती की त्यावेळेस आपल्याकडे गेअर पण नव्हतं प्रॉपरली तिथे फुल फ्लेज्ड वॉर किंवा बॅटल लढण्यासाठी. त्यावेळेस डीएमएस शूज जे असतात नॉर्मल, त्याच्यावरती फेन्स वगैरे बांधून वगैरे तिथे त्यावेळेस त्या काळामध्ये ऑफिसर्स आणि जवान गेले आणि त्यांनी ते प्रिएम्प्ट करून ऑक्युपाय केलं. आणि एप्रिल आय बिलीव्ह 1984 मध्ये ते ऑक्युपाय केल्यानंतर सियाचीन ऑपरेशन मेघदूत हे सिन्स दॅन इट इज अन ऍक्टिव्ह वॉर झोन. सियाचीन हा ऍक्टिव्ह वॉर झोन आहे. तो तिथे असं नाही की म्हणजे पीस मध्ये तुम्ही किंवा इट्स अन ऍक्टिव्ह वॉर झोन. तर त्याच्यामुळे तिथे तयारी पण त्याच हिशोबाने करावी लागते. आणि तिथले आजूबाजूचे लोक पण जनरली ज्यांना माहिती आहे, लोकल लोकांसोबत पण तुम्हाला लायझनिंग ठेवावं लागतं, कारण तिथलेच पोर्टर्स वगैरे लोक येतात तुम्हाला मदत करण्यासाठी, तुमचं सामान वगैरे वरती घेऊन जाण्यासाठी वगैरे. सो सियाचीन ओव्हरऑल हे एक काय म्हणतात, बाय ऑल मीन्स टफ ठिकाण आहे. आणि तुम्ही जेव्हा वरती चढता, जेव्हा तुम्ही 18,000-19,000 फुटांवरती जेव्हा तुम्हाला राहावं लागतं 4 ते 5 महिन्यांसाठी, त्यावेळेस तुमची शारीरिक क्षमता तिथल्या ऑक्सिजनला पंप करण्यासाठी किंवा तिथलं ऑक्सिजन, कारण 7% ऑक्सिजन असतो नॉर्मल एन्व्हायरमेंटच्या कम्पॅरिझन मध्ये, फक्त 7% असतो. प्रेशर पण 7% आणि खूप कमी प्रेशर पण असतं. सो जेवढा केवढा ऑक्सिजन आहे, युअर बॉडी हॅज टू पंप, आणि त्या हिशोबाने तुम्हाला बॉडीला स्वतःला तिथे अडॉप्ट करावं लागतं. त्याच्यासाठी म्हणून आमचं आधी 1 महिना तिथं ट्रेनिंग चालतं. 3 ते 4 आठवड्यांसाठी ट्रेनिंग असतं, जिथे आम्हाला सकाळी 14 किलो बॅग म्हणजे आमचं वेट असतं, लोड असतो. 14 किलो उचलून, 14 ते 16 किलो उचलून 5 किलोमीटर पळायचं विथ एंटायर गेअर, जेव्हा टेम्परेचर -32 डिग्री असतं. आणि सियाचीन बेस टू ड्रेस. ड्रेस जो असतो पूर्ण घालून, व्हाईट वगैरे कलरचा जो ड्रेस असतो तो पूर्ण, आणि तुमचे स्कार्पा शूजच तुमचे 3-4 किलोचा एक शूज असतो तो. तर तसे 2 शूज घालून, तुमचं पूर्ण गेअर घालून, व्हेरियस लेयर्स ऑफ क्लोदिंग त्याच्यावरती तुम्ही हे करतात. आणि कॅनिस्टर तर म्हणणार नाही, पण मास्क घालून तुम्ही पळतायत, तर त्याच्यामुळे तुमची ऑटोमॅटिकली लंग कॅपॅसिटी खूप वाढते. आणि रोज तुम्हाला सकाळी 6 वाजता बोलवतात तिथे, जेव्हा -32 डिग्री, -30 डिग्री टेम्परेचर असतं. आणि ते आहे 12,500 मीटर म्हणजे फुटांवरती सियाचीन बेस कॅम्प, तिथं आमचं ट्रेनिंग होतं.
3 आठवडे ते ट्रेनिंग झाल्यानंतर 4थ्या आठवड्यामध्ये आमच्या टेस्ट वगैरे असतात आणि त्या क्लिअर केल्यानंतर मग आम्हाला परमिशन मिळते वरती जाण्याची. मग आमचं मेडिकल चेकअप पण होतो, की म्हणजे आमचं हिमोग्लोबिन पण सर्टन लेवलच्या वरती नसावं लागतं. म्हणजे म्हणजे कसं नॉर्मल याच्यामध्ये म्हणजे फॉर मेन इट इज 14, पण जनरली त्या एरियामध्ये इन ऑर्डर टू पंप मोर अँड मोर ऑक्सिजन अँड कॅरी टू द व्हेरियस प्लेसेस, हिमोग्लोबिन आमचं वाढतं रक्तामधलं आणि ते होतं 16-17 पर्यंत जातं, कधी काही काही जणांचं 19-20 पर्यंत जातं, विच इज म्हणजे तुमचं रक्त घट्ट व्हायला लागतं बेसिकली, विच इज नॉट गुड. तर ते कंट्रोल मध्ये ठेवून तुम्हाला वरती जावं लागतं आणि वरती गेल्यानंतर तुमचे बरेचसे टास्क असतात. माझं विंटर इंडक्शन होतं, सो मी जानेवारी एंड फेब्रुवारी मध्ये वगैरे मी इंडक्ट झालो तिथे, जेव्हा टेम्परेचर वॉज म्हणजे आम्ही रात्री 2 वाजता इंडक्ट झालो आणि त्यावेळेस टेम्परेचर -45 वगैरे -40-45 होतं. -40. -45. पण वी वर वेअरिंग म्हणजे आम्ही 7 लेअरचं क्लोथिंग घालून गेलो होतो वरती. त्यामुळे मी घामेघूम झालो होतो प्रचंड. आय वॉज लाईक की मी ती काढून फेकून देऊ, पण नॉट फिजिबल. आणि आमचं कसं 3 दिवसांचं इंडक्शन असतं, व्हेरियस स्टेजेसमध्ये असतं. तर पहिल्या दिवशी आम्ही 12,500 वरून 14,000 फुटांपर्यंत पोहोचलो. मग दुसऱ्या दिवशी 14,500 फुटांवरून 16,000 पर्यंत पोहोचलो. ट्रॅव्हल कसं असतं? चालत 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 पूर्ण. आणि तुमचं पूर्ण लोड तुमच्या पाठीवरचा असतो 20 किलोचा आणि तुमचं पूर्ण गेअर वगैरे आणि ते सगळं आणि व्हेरियस पोस्ट वरती तुम्हाला म्हणजे एक दिवस रेस्ट कराल तुम्ही म्हणजे. आणि तुमचं वॉकिंग पण खूप कमी असत असं बघता. तुम्ही चालतायत अप्रॉक्सिमेटली 10 ते 12 किलोमीटर एका दिवसामध्ये. सकाळी सकाळी तुम्ही सुरू करता आणि अर्ली इन द मॉर्निंग आवर्स मध्ये तुम्हाला थांबावं लागतं, कारण की ची भीती असते. कुठेही ग्लेशियर असल्यामुळे कुठेही क्रिवायसिस फुटण्याची भीती असते, म्हणजे एकदम ओपन अप व्हायची भीती असते. त्याच्यामुळे तुम्ही जनरली तुमची मूव्ह जी असते ती रात्री 2-2:30 ते सकाळी 8-8:30च्या मध्येच असते. तो तेवढ्या ह्याच्यामध्ये तुम्ही जेवढं चालू शकाल मग तिथे जाऊन, आणि इट इज काउंटेड. त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्या सर्टन याच्यापर्यंत पोहोचावंच लागेल, इरिस्पेक्टिव्ह की तुमची स्पीड किती आहे किंवा काय. पोहोचला दुसऱ्या दिवशी 16,000 पर्यंत पोहोचला, मग तिसऱ्या दिवशी यू गो टू युअर दिस. आणि त्याच्या पुढे पण काही काही पोस्ट असतात जिथे जवानांना काही आणि सोल्जर्सला 19,000 20,000 फुटांवरती पण जावं लागतं. सो हे सगळं. आणि त्याच्यानंतर आता बऱ्याच लोक मला विचारतात की भाऊ 4-5 महिने करता काय तुम्ही वरती? खूप मोठा प्रश्न आहे हा. पण 4-5 महिन्यांसाठी आमची तयारी असते की पुढचे जे लोक येतील तिथे राहण्यासाठी त्यांच्यासाठी आम्हाला पूर्ण लॉजिस्टिकली त्यांना स्ट्रेंथन करायचं असतं. म्हणजे आमचं स्वतःचं राशन पाणी लॉजिस्टिक्स आणि त्या व्यतिरिक्त ऑपरेशनल टास्क असतात काय की लिंक पेट्रोल्स असतात. आम्ही पेट्रोलिंग साठी जातो आणि मग त्याच्यामध्ये आम्ही सगळं चालत. आणि काही काही ठिकाणी आहेत म्हणजे जिथे प्लेन आहे, जिथे तुम्हाला स्नो स्कूटर वगैरे मिळते, पण इट इज व्हेरी लिमिटेड, कारण की मेन ग्लेशियर वरती इट इज इझी. पण कसं जिथे खाचकळ गेट वरती खाली चढायचं वगैरे इट्स नॉट इझी. आणि मी ज्या पोस्टमध्ये होतो तिथे तो जवळपास 42 ते 47 किलोमीटरचा मोठा कॉम्प्लेक्स होता आणि तिथे जवळपास 140 जवान होते माझ्या अंडर. आणि म्हणजे जे डिस्ट्रीब्युटेड होते 8 ते 10 पोस्ट मध्ये, आणि त्यांच्यासोबत कंटिन्युअसली कम्युनिकेशन इस्टॅब्लिश करणं, त्यांचं मोराल बुस्टअप राहावं नेहमी, त्याच्यासाठी पूर्ण ऑफिसर रिस्पॉन्सिबल. कारण की कधी कधी कसं होतं, म्हणजे आम्ही एक सर्टन IQ तिथे जातो बिंग एन ऑफिसर, पण जवान 10वी-12वी पास असतात बरेचसे, आणि त्यांची मेंटली ते एवढं IQ लेवल त्यांची तेवढी नसते. त्याच्यामुळे त्यांना खूप सांभाळून घ्यावं लागतं बऱ्याचशा अंशी. काही काही ठिकाणी ते आपल्याला सांभाळून घेतात. आणि मेन कसं असतं, ऍज अन ऑफिसर ते तुमच्यासाठी नाही आहात, तुम्ही त्यांच्यासाठी आहात. हे सर्वात बेसिक प्रिन्सिपल असतं. त्याच्यामुळे प्रत्येकाची काळजी घेणं, प्रत्येकाला विचारणं की बाबा कसा आहेस, बरा आहेस का. आणि बरेचसे काही छोटे छोटे मुलं पण, म्हणजे 18-19 वर्षांचे पण जवान असतात काही काही, जे पहिल्यांदा त्या एक्सपोज होतात त्या एन्व्हायरमेंटला. मग त्यांना ऍज अ मोठा भाऊ म्हणून बोलणं, किंवा तिथेच ह्याच्यामध्ये म्हणजे पोस्टमध्ये कोणी मोठे असतील त्यांना समजून जाणं की बाबा लक्ष ठेव त्याच्याकडे. आणि म्हणजे पर्सनल लेवलवरती वगैरे बऱ्याचशा गोष्टी कराव्या लागतात, मोटिवेटेड ठेवावं लागतं. कारण 4-5 महिने म्हणजे आपण एक दिवस इमॅजिन करू शकत नाही विदाऊट मोबाईल किंवा विदाऊट टीव्ही किंवा विदाऊट हे. पण एकमेकांसोबत गप्पा मारणे, पत्ते खेळणे, याच्या व्यतिरिक्त म्हणजे किती खेळाल तुम्ही. सो त्या व्यतिरिक्त पण मग तुम्हाला बिझी एक सर्टन शेड्यूल बनवायचं, तुम्हाला बिझी ठेवावं लागतं, म्हणजे जवानांना बिझी ठेवावं लागतं, कारण की एनर्जी प्रचंड असते त्यांच्यामध्ये. पण
वेन दे स्टॉप, वेन एनीबडी स्टॉप्स, एम्प्टी माइंड डेव्हिल्स वर्कशॉप, मग काय काय विचार येतात डोक्यामध्ये वगैरे. सो त्या सगळ्या गोष्टींना एक ऑफिसर, ॲज अन ऑफिसर, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्ष द्यावं लागते सगळ्या डिटेलमध्ये, की कोण कसं वागतंय, कोणासोबत काय होतं. कारण की मेडिकली पण तुम्ही फिट राहणं खूप गरजेचं आहे तिथे. कारण की हॅपो म्हणजे हाय अल्टिट्यूड पल्मनरी एडिमा किंवा हाय अल्टिट्यूड सेरेब्रल एडिमा सारखे रोग होऊ शकतात. अॅक्यूट माउंटन सिकनेस होऊ शकतो. बरेचशा अशा केसेस होतात ज्याच्यामध्ये आपल्याला कळत नाही, आणि कधी कधी जवान लोक जे असतात किंवा सोल्जर्स ते स्वतःला खूप जास्त एक्झॉस्ट करतात, जे तिथे लागू म्हणजे तिथे बरं नाहीये. तर खूप जास्त एक्झॉस्ट झाल्यानंतर समटाईम्स तुम्हाला ऑक्सिजनची कमी येते. मग हॅको सारखे रोग होणं खूप नॉर्मल असतं. सो यू हॅव टू टेक केअर ऑफ देम. दररोज बोलत राहणं त्यांच्यासोबत, मग लिंक पेट्रोल्समध्ये जायचं, मग ऑब्झर्वेशन करायचं आपल्या ऍडव्हर्सरीचं, की त्यांच्या साईडला कोणता रोड तर बनत नाहीये किंवा त्यांचे काय मुवमेंट चालू आहे समोरच्यांची. त्या सगळ्या गोष्टी रिपोर्ट करायच्या असतात. बरेचसे असे किस्से वगैरे असतात. त्याच्यामधले पण बरेचसे असे काही किस्से आहेत ज्याच्यामध्ये मला म्हणजे आम्ही 1 to 1 होतो. समोरासमोरच होतो. आमचं जवळपास पाकिस्तानची पोस्ट 350-400 मीटरवरती समोर होती. त्यांच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आम्हाला दिसायच्या. आणि एक दिवस तर म्हणजे ईदचा दिवस होता का समथिंग. त्या दिवशी त्यांच्याकडे त्यांच्या याच्यामध्ये त्यांची एफ-आर म्हणजे जिथं आम्ही राहतो अकोमोडेशन जे असतात ते फायबरचे आणि याचे बनवलेले असतात, प्लास्टिक आणि फायबर रिइन्फोर्स्ड फायबरचे बनवलेले असतात. तिथे आग लागली त्यांच्या. प्रचंड आग लागली आणि मी माझ्या कंपनी हेडक्वार्टरमध्ये होतो आणि माझ्या फॉरवर्डमध्ये माझा 2IC होता. त्यांनी मला सांगितलं की सर ऐसा ऐसा हुआ है, तो बहुत आग लगी है और वो बाहर आके बैठे. आणि म्हणजे आय डोंट एम्पथाइज और सिम्पथाइज विथ देम, पण त्यांची कंडिशन एवढी पुअर आहे आपल्या ऍडव्हर्सरीजची, की ते नॉर्मल आपले ब्लँकेट वगैरे असतात ना, तसे उडून वगैरे बाहेर येऊन बसले होते सकाळी सकाळी, आणि खूप आग लागली होती मागे. आणि व सिच्युएशन, मग मी रिपोर्ट केला माझ्या कमांडिंग ऑफिसरला की असं असं झालंय वगैरे. तो म्हणला की जर तुला वाटतंय ऑन ह्युमॅनिटेरियन लेवल, जर तुला वाटतंय त्यांना त्यांची मदत करावं किंवा असं वाटत असेल तर प्लीज डू इट. बट दॅन मी त्यावेळेस मी पुंछ राजौरीमध्ये पण सर्व्ह केलेलं होतं. सो मला ते पण आठवतात की तिथे ते कसे वागतात वगैरे. पण ऍज अ ह्युमन बिंग समटाइम्स यू टेन टू लुक ॲट द ह्युमन ऍस्पेक्ट ऑफ इट. त्याच्यामुळे असं होतं की मी तिथे होतो आणि मग मी पण म्हणजे 2-2:30 वाजता लगेच निघालो आणि सकाळी सकाळी पोहोचलो मी तिथे 5-5:30 वाजता, आणि इट वॉज ॲट 20,000 फुटांवरती होतो आणि प्रचंड थंडी आणि सगळीकडे बर्फ. सो मी तिथे पोहोचल्यानंतर मी तिथे बघितलं, म्हणजे आग वगैरे विझत आलेली होती, पण बाहेर सगळे असे बसलेले होते, ते 5-6 जण होते. आणि वर्स्ट म्हणजे त्यांच्या आर्मीमध्ये काय संस्कृती आहे काय आपल्याला माहित नाही एवढं, पण तिथे त्यांचा कोणताच ऑफिसर नव्हता, कोणताच जेसीओ नव्हता, जवान होते. सो मी थोडं जवळ जाऊन माझ्या जो एक जवान होता तो जवळ जाऊन त्याने विचारलं, साथी क्या है कैसा है वगैरे. आणि आम्ही तिथे जाऊन त्यांना एक ज्यूस पॅकेट आणि मॅगी वगैरे ठेवून आलो तिथे. आणि तेवढंच, म्हणजे तेवढंच इंटरॅक्शन. पण त्याच्यामध्ये पण त्यांना एवढं कुतूहल आणि त्यांना एवढं असं होतं की बाबा आपल्यासाठी आपले लोक नाही आले, समोरच्यांनी आपली मदत केली वगैरे. ते दिसतं तुम्हाला एक्सप्रेशन मधून, ते कन्वे होतं बऱ्याच वेळेस. तर तो एक इन्सिडेंट झालेला. मग असे बरेचसे किस्से म्हणजे जिथं मला खूप इमर्जन्सीमध्ये इव्हॅक्युएट करावं लागलं होतं एका जवानाला. म्हणजे ऑलमोस्ट 16-17 हजार फुटांवरून त्याला 14,000 फुटांपर्यंत बाय फूट आम्हाला यावं लागलं होतं, विच वॉज ॲट शॉर्ट पिरियड. कारण की कसं होतं, तुम्हाला सकाळच्या वेळेस खूप कमी विंडो मिळते आणि आमच्या पोस्ट एअर मेंटेन्ड होत्या. एअर मेंटेन म्हणजे हेलिकॉप्टरनी रसद द्यायची आमची, तिथे सोडायचे आणि फ्युएल वगैरे जे काही होतं आमचं ते तिथे सोडून वगैरे ते जायचं. तर माझ्या पोस्टमध्ये पण वेदर पूर्ण पॅक झालेलं होतं. तिथे हेलिकॉप्टरचं येणं म्हणजे इम्पॉसिबल होतं. मग त्याला आम्ही कॅरी केलं खाली अराउंड 14,000-13,000 फुटापर्यंत. तिथून मग त्याला लकीली तो थोडंसं ओपन विंडो होता, मग त्याला इव्हॅक्युएट केलं. लकीली तो जवान वाचला पण. असे असे काय काय किस्से आहेत जे तुमच्या म्हणजे तुम्ही जीवाची पराकाष्ठा करतात म्हणतात ना, तशा टाईपमध्ये करून तुम्हाला त्या गोष्टी कराव्या लागतात. पण ते नेचर तिथे असं. आणि त्यावेळेस तुम्हाला तुमचं ट्रेनिंग आठवतं की ट्रेनिंगमध्ये जर आम्ही तेवढं टफनेस नसला असता तर मे बी आम्ही मेंटली तेवढं टफ नसलो असतो. आणि जिथं आपण म्हणतो की जिथं प्रश्न लाईफ अँड डेथचा डायरेक्टली आहे, तशा वेळेस ते ट्रेनिंग कामी येतं, तो मेंटल टफनेस कामी येतो. आणि त्यावेळेस आपल्याला रिअलाइज होतं की यार ते बरोबर झालं होतं आपल्यासोबत जे झालं होतं तेव्हा. सो दॅट इज हाऊ इट इज इंटर रिलेटेड. पण हे जेव्हा ट्रेनिंग संपतं तेव्हा मी पुस्तक वाचलं त्याच्यात असं म्हटलं होतं लोक डिप्रेशन मध्ये जातात.
ते कम बॅक फ्रॉम ग्लेशियर्स. अचानक माणसं दिसतात, अचानक कम्युनिकेशन आजूबाजूला राहायला लागतं. तर असं तुझ्या बाबतीत काही झालं होतं का? माझ्या बाबतीत परसे असं नाही झालं, कारण की असं जसं मी म्हणलो, की ॲज अन ऑफिसर तुम्हाला एक खूप ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह ठेवावा लागतो. मोठं तुमचं मन ठेवावं लागतं आणि बऱ्याचशा गोष्टी काही असतात ज्या तुम्ही शो नाही करू शकत. कारण जेव्हा तुमचे लीडरशिपचा एक वेगळा अर्थ असा पण असतो, की नो मॅटर तुम्ही कितीही घाबरलेला असाल, कितीही भीती तुमच्यामध्ये असेल, तुम्ही ते शो नाही करू शकत. तुम्हाला तो स्ट्रॉंग फेस आणि तुमची स्ट्रेंथ मेंटेन करावीच लागते. आणि काही वेळानंतर तुम्हाला असा असा वेळ येतो, की ज्याच्यामध्ये तुम्ही युज टू होऊन जातात त्या गोष्टीला. कितीही भीती वाटली, कितीही काही झालं तरी तुम्ही तुमच्या जवानांना नाही सांगू शकत ती गोष्ट. तुम्ही त्यांच्यासमोर वीक नाही होऊ शकत, कारण की ते तुमच्याकडे बघतायत. सो जेव्हा डिइंडक्शन झालं, आम्ही जेव्हा खाली आलो, त्यावेळेस मला म्हणजे आणि मी तिथून लेहला आलो. लेहमध्ये म्हणजे तिथं सियाचीनमध्ये देर आर नो म्हणजे फ्लाईज, माशा किंवा डास वगैरे असं काहीच नाही तिथे, बिकॉज ऑफ द टेम्परेचर. पण लेहला जेव्हा आलो मी जूनच्या एंडला वगैरे, तर तेव्हा मी म्हणजे आय रिलिश्ड, म्हणजे हे खूप जुजबी किंवा खूप छोटीशी गोष्ट वाटेल एखाद्या सिव्हिलियनला किंवा कोणाला पण. पण मला एवढा आनंद झाला होता जेव्हा पहिली माशी बघितली, जेव्हा पहिला डास बघितला. एवढा आनंद झाला होता की आय लिटरली ब्रोक डाऊन, की म्हणलं आता 4-5 महिन्यानंतर त्या ऍटिट्यूड नंतर इथे आल्यानंतर, आणि मी म्हणजे माझे आई वडील पण मला भेटायला येणार होते तेव्हा, तर मी त्या एका हॉटेलमध्ये थांबलेलो होतो. म्हणजे मी सुट्टी मिळाली होती मला, आणि मी लेह लडाख लेहमध्ये एका ठिकाणी एक होमस्टे होता, तिथे माझे आई वडील आले होते, बहीण आली होती, तिथे मी थांबलो. आणि जेव्हा मी पहिली माशी बघितली, डास बघितला, तो जो आनंद होता, म्हणजे आय लिटरली ब्रोक डाऊन. कारण की म्हणजे एका सर्टन एक्सटेंड नंतर म्हणजे तुम्ही स्ट्रॉंग फेस मेंटेन करू शकता, पण तुमच्या घरचे किंवा असे जिथं तुम्ही मोकळे होऊ शकतात त्या ठिकाणी तुम्हाला त्यांना ब्रोक डाऊन. आणि मग असं वाटलं की ना, मी आता आय एम अ ह्युमन बिंग नाव, आय एम समबडीज सन, आय एम समबडीज ब्रदर, आणि मला सांभाळून घेणारे लोक आहेत इथे. पण तोपर्यंत तुम्ही वीक फेस असं नाही होऊ शकत. सो ती मला म्हणजे लोक दिसले आणि बऱ्याचशा सण रंगीबेरंगी म्हणजे रंग दिसणं, आणि तिथे कम्प्लिटली ब्लॅक अँड व्हाईट आहे वरती, म्हणजे इधर, आणि तुमचे जवान पण आणि तुम्ही पण त्या म्हणजे केरो हिटर्स आणि या सगळ्यांमुळे एकतर तुमचं कॉम्प्लेक्स आणि तुम्ही टॅन होता, तुमचं म्हणजे तुमचं एक्सपोजर होतं अल्ट्राव्हायोलेट रेज खूप जास्त असतं तिथे. तर तुम्ही युव्हीएफ वगैरे 72 किती जरी लावलं तरी ते तुमचं हेच होतं, स्किन गोज फॉर टॉस. त्या सगळ्या गोष्टींनंतर तिथे पोहोचल्यानंतर माणसात आल्यानंतर असं थोडंसं होतं डेफिनेटली. पण ते पण मी म्हणजे बिईंग मी ते खूप लिमिट केलं मी स्वतःला, की नाही मला काय रडायचं वगैरे एवढं नाहीये, पण ते ऑटोमॅटिकली जेवढं येतं एक क्षणभरात पुरतं तेवढंच. आता तू सियाचीन बद्दल सांगितलं, तुझ्या बाकीच्या पोस्टिंग विषयी तू काय सांगशील, आणि तिथले काही आम्हाला म्हणजे तू शेअर करू शकशील असे काही ऑपरेशन? नक्कीच नक्कीच. त्या व्यतिरिक्त मी त्याच्या आधी पुंछ राजौरी सेक्टरमध्ये होतो, आणि माझी जिथे युनिट होती, म्हणजे माझी पोस्ट जिथे होती, जिथे मी पोस्ट कमांडर होतो किंवा म्हणजे कंपनी कमांडर, जी कंपनी माझी होती कॉम्प्लेक्समध्ये, तिथे ती एकदम लाईन ऑफ कंट्रोल वरती होते. आणि त्याच्या आधी पण आमचं सेम, म्हणजे सियाचीनला जसं ट्रेनिंग दिलं जातं तसं तिथे पण ट्रेनिंग दिलं जातं आधी. म्हणजे तिथल्या टेरिटरी स्पेसिफिक आणि तिथला एरिया स्पेसिफिक आम्हाला मोडस ऑपरेंडी शिकवली जाते. तिथे काय काय टॅक्टिक्स असू शकतात तुम्हाला, तुमच्या ऍडव्हर्सरी कडून किंवा तुमचं जिथे एनिमी आहे तिकडून काय काय तुम्हाला गोष्टी ते करतात जे तुम्हाला फेस कराव्या लागतील, आणि त्या अनुषंगाने आम्हाला तसं प्रिपेअर केलं जातं. आणि ते झाल्यानंतर मग अगेन 3-4 आठवड्याच्या ट्रेनिंग नंतर मग आम्ही पुन्हा इंडक्ट होतो. सेम तिथे पण तसंच झालं. आणि आम्ही जेव्हा लाईन ऑफ कंट्रोलमध्ये होतो, बऱ्याच माझ्या जवानांना एक मिसकन्सेप्ट होती, कारण की तिथे कसं बरेचसे इन्सिडेन्सेस असे घडलेले आहेत जिथे तुमचं म्हणजे असं रुमर्स असतात, काही अंशी खरं पण असतं, की म्हणजे तुमचं मुंडकं कापून नेलंय बाबा, किंवा अशा गोष्टींमध्ये वगैरे बरेचसे असतात गोष्टी. सो जवानांना भीती असते त्या गोष्टी. तर मग इन ऑर्डर टू सप्रेस दॅट फिअर, आणि ती भीती घालवण्यासाठी वगैरे तुम्ही थोडंसं अग्रेसिव्ह होतात तिथे, अग्रेसिव्ह ऑन द एनिमी. आणि तिथे कसं देर इज अ कन्सेप्ट सीज फायर व्हायलेशन म्हणून असतं. तर जनरली त्या एरियामध्ये सीज फायर आहे, पण इन ऑर्डर टू तिथे आपलं अग्रेशन प्रस्थापित करण्यासाठी आणि आपलं
तिथं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी कधी कधी तुम्ही फायर करतात समोरच्यावरती आणि ते कंटिन्युअसली चालू असतं. तो कधी आपल्यावरती फायर करतो, आपण त्यांच्यावरती कधी कधी फायर करतो. कधी कधी खूप जास्त वेळासाठी 2-2, 3-3 दिवस ते फायर आपल्यावरती करतात. आपण कधी कधी 2-2, 3-3 दिवस त्यांच्यावरती फायर करतो. तर हे हा एक रोजचा खेळ असल्यासारखा असतो, की त्यांनी एखादी गोष्ट केली की आपण मग एखादी गोष्ट करणार. एक एन्व्हायरमेंट ऑफ सस्पिशन कंटिन्युअसली असतं तिथे. तर त्यांनी काय करणार म्हणजे हा मेंटल गेम असल्यासारखा आहे. मग त्याला कळू नये द्यायचं की आपण काय करणार आहोत. आपला एक पॅटर्न आणि कसं सियाचीन मध्ये एक पॅटर्न होता आमच्या राहण्याचा किंवा रुटीनचा एक पॅटर्न असायचा किंवा इतर ठिकाणी इव्हन सिक्कीम मध्ये असताना तिथे पॅटर्न नसतो. तिथे तुम्ही पॅटर्न बनवू शकत नाही. कारण की जर तुम्ही एखादा पॅटर्न बनवलं की त्यांना कळेल की मी कोणत्या वेळेस रेस्ट करतो किंवा माझे जवान केव्हा रेस्ट करतात. तो जर पॅटर्न कळाला तो समोरच्याला खूप सोपं आहे माझ्यावरती अटॅक करणं किंवा माझ्यावरती फायर करणं किंवा आहे. सो तो पॅटर्न बनवून द्यायचा आणि कुठलाच पॅटर्न असा ऍज सच समोरच्याला दिसणार नाही किंवा माझ्या हेडक्वार्टरमध्ये पण कुठेच तो पॅटर्न नाही बनवू द्यायचा. हे हाच पॅटर्न असतो तिथे. सो कधी कधी मी रात्री 3 वाजता झोपायचो आणि सकाळी 6 वाजता उठायचो. कधी रात्रभर मोस्ट ऑफ द टाइम रात्रभर झोपायचोच नाही. मग सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत झोपलो. मग बाकी वेळेस कारण की ऑफिसर एकच असतो, जवान्स भरपूर असतात अगेन. सो मी ऍज अन ऑफिसर मी चान्सेस घेऊ शकत नाही. पण माझ्या सगळ्या जवानांना कंटिन्युअसली मी टास्क देऊ शकत नाही. त्यांना पण रेस्ट गरजेची असते, त्यांचं पण रुटीन गरजेचं असतं. त्यांना रेस्ट, त्यांचं जेवण खाण वगैरे हे सगळं रुटीन मध्ये त्यांना फॉलो करणं मला म्हणजे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर देम टू डू दॅट. सो तो पॅटर्न चेंज करत करत मग कधी 7-8 5-6 तास एखाद्याला रेस्ट दिली आहे, दुसऱ्याला ड्युटीवरती ठेवलंय, मग त्याला रेस्ट देऊन त्याला ड्युटीवरती ठेवलंय. सो ह्या सगळ्या गोष्टी रोस्ट आणि चेंज ऑफ पॅटर्न वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तिथं हे मेजर चॅलेंज होतं तुमचं तिथं. दुसरी गोष्ट अशी आहे की तिथे ऑपरेशन्स असतात बरेचसे. कधी तुम्हाला पेट्रोलिंग वरती जावं लागतं. म्हणजे पेट्रोलिंग म्हणजे तुम्हाला जाऊन एनिमीची इन्फॉर्मेशन, त्याच्या ऍक्टिव्हिटीज काय काय चालू आहेत ते एकदम जवळ जाऊन वगैरे ते इन्फॉर्मेशन घेऊन तुम्हाला वापस आपल्या हेडक्वार्टरला देणं किंवा अँबुश मध्ये बसणं किंवा सपोज इन्फिल्ट्रेशन होतंय किंवा कधी कधी इन्फिल्ट्रेशन करतात जेव्हा त्यावेळेस अँबुश मध्ये जर तुम्ही असाल एका सर्टन ठिकाणी खाली जाऊन बसतात तुम्ही आणि जर कोणी येत असेल तर तुम्ही ऑटोमॅटिकली त्याला किल एरियामध्ये आल्यानंतर त्याला मारून वगैरे इन्फिल्ट्रेशन बिट फेल करू शकतात समोरच्याची. किंवा नॉर्मली पण अँबुश मध्ये कधी कधी जाऊन बसावं लागतं इन ऑर्डर टू जस्ट सी व्हॉट आर द ऍक्टिव्हिटीज ज्या चालू आहेत तिथे वगैरे. आणि कधी कधी आम्हाला इन्फो मिळते की बाबा या वे मधून इन्फिल्ट्रेशन होत आहे. मग तुम्ही बाजूच्या युनिट सोबत कोऑर्डिनेट करतात आणि तिथे अँबुश करतात किंवा तुम्ही फायर करतात तिथे. मग समटाइम्स तुम्हाला कधी कधी जे स्पेशल फोर्सेसचे जे लोक असतात त्यांच्यासाठी लॉन्च पॅड प्रोव्हाइड करावं लागतं, कारण ते त्यांचा मेन टास्क असतो समोर बिहाइंड द एनिमी लाईन्स त्यांना जाऊन त्यांचे ऑपरेशन्स कंडक्ट करायचे असतात. तर त्यासाठी म्हणून आपल्याला कधी कधी त्यांना लॉन्च पॅड प्रोव्हाइड करावं लागतं. असे बरेचसे ऑपरेशन्स असतात. सो आम्ही पण बरेचसे असे ऑपरेशन्स केले तिथे असताना. स्पेसिफिकली म्हणायचं म्हणलं तर एक पर्टिक्युलर एक पेट्रोलिंग होती त्यावेळेस आम्ही फेस टू फेस आलो होतो ऍडव्हर्सरीला. आणि लकीली माझे नेबरिंग युनिटमध्ये म्हणजे आम्ही कोऑर्डिनेशन मध्ये होतो, त्यांना ते दिसले आणि आमच्या साईडने पण त्यांचा हे झाला, म्हणजे वी सॉ देम कमिंग. पण त्यांना माहिती आम्ही ऑलरेडी अँबुश मध्ये बसलेलो होतो, तर त्यांना दिसलं नाही की आम्ही आहोत तिथे म्हणून. पण आमच्या नेबरिंग युनिटला ऑलरेडी दिसले ते, त्यांनी ऑलरेडी फायर केले त्यांच्यावरती आणि ते ऑटोमॅटिकली म्हणजे ते आमच्याचकडे पळत म्हणजे दे रॅन टुवर्ड्स अस आणि वी गॉट म्हणजे आम्हाला त्यांचं म्हणजे वी वर एबल टू न्यूट्रलाइज देम. सो ते एक ऑपरेशन होतं. असे बरेचसे असे ऑपरेशन होते. काही काही ऑपरेशन्स म्हणजे अँबुश मध्ये आम्ही कधी कधी जाऊन बसतो जेव्हा इन्फॉर्मेशन म्हणजे इंटेलिजन्स इन्फॉर्मेशन आम्हाला मिळते हायर हेडक्वार्टर मधून, पण एक्झॅक्टली माहिती नाही केव्हा होणार ती गोष्ट. मग कधी 24 तास, 48 तास, 72 तास, 96 तास एकाच ठिकाणी तुम्ही बसून आहात. म्हणजे थोडंसं ब्रेक घेऊन वगैरे तुम्हाला तिथं बसावं लागतं. म्हणजे 96 तास तुम्ही एका पोझिशन मध्ये बसावं लागतं तुम्हाला अँबुश मध्ये कधी कधी. असे बरेचसे अँबुश असतात पेट्रोलचा. तो हे दीज आर पार्ट ऑफ ऑपरेशन्स ऑन लाईन ऑफ कंट्रोल. आणि काही काही ऑपरेशन्स मध्ये भरपूर म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकणार नाही एवढं अम्युनिशन चालू म्हणजे एवढे फायरिंग होतं, राऊंड चालतात. आर्टिलरी फायर करतीये, तुमचे मोटर्स फायर करतायत, तुमच्या रायफल्स फायर करतात, तुमचे ऑटोमॅटिक्स फायर करतायत आणि यू डोंट गेट एनिथिंग समटाइम्स. सो असे पण ऑपरेशन्स होते बरेचसे ज्याच्यामध्ये
भरपूर अम्युनिशन आम्ही प्रूफ अप केलं, पण वी डिड नॉट गेट एनिथिंग. अँड समटाइम्स असं झालं की बेअरली म्हणजे काही राऊंड फायर केलेत आणि वी गॉट द रिझल्ट ऑफ इट. सो असे पण बरेचसे ऑपरेशन्स होते. सो खूप इंटरेस्टिंग होतं आणि माझ्या मते सियाचीनपेक्षा जास्त चॅलेंजिंग तो एरिया होता. बिकॉज सियाचीनमध्ये मेनली तुमचा दुश्मन असतो वेदर, पण इथे देर इज ऍक्च्युअल एनिमी हु इज प्रेझेंट आणि तो पण तुमच्याच विचार करतोय. तुमच्याच सारख्या टॅक्टिक्स त्याला शिकवल्या गेलेल्या आहेत आणि तुम्हाला त्याला कसं अग्रेसिव्हली त्याला कसं ओव्हर पॉवर करता येईल ही तुमचं स्ट्रगल असतं तिथे. त्याच्यामुळे तुम्ही कंटिन्युअसली युअर माइंड इज रनिंग की मी आज काय वेगळं करू की ज्याच्यामुळे आय विल बी हॅव्हिंग एज ओव्हर हिम. ती कंटिन्युअसली एक स्ट्रगल असते. त्यातला एखादा तुझ्या लक्षात अगदी तुझ्या डोक्यात बसलाय असा एखादा प्रसंग? एक असा प्रसंग आहे जिथे आम्ही अँबुशमध्ये बसलेलो होतो आणि माझा म्हणजे सिनियर हवालदार होता माझ्यासोबत आणि तो अजूनही सर्विंग आहे. तो आता जेसीओ वगैरे झालाय. तो हवालदार होता, मी होतो आणि आम्ही 2-3 जण होतो असे एका पॅटर्न मध्ये आम्ही बसलो होतो घात लावून आणि आम्ही जनरली ऑब्झर्व करत होतो समोर. सो सपोज हा एज आहे, ठीक आहे. तर आम्ही इथे बसलेलो होतो या साईडला आणि इथे एक पोस्ट होती खाली गावामध्ये एक पोस्ट होती पाकिस्तानची आणि माझ्या जवानाला सडनली एक स्पार्क दिसला विच वॉज इन आवर डायरेक्शन आणि तो स्पार्क दिसला आणि त्यांनी इमिडिएटली माझं डोकं मी जे बघत होतो, मे बी आय वॉज नॉट दॅट अलर्ट ॲज ही वॉज. त्यांनी इमिडिएटली माझ्या डोक्यावरती हात ठेवून खाली दाबलं आणि विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स देर वर 3 राऊंड बिहाइंड मी. म्हणजे 3 राऊंड मला ऐकू गेले टक 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 अँड आय वॉज लाईक म्हणजे मला कळलंच नाही एक सेकंद पुरतो. मला म्हणलं ध्यानी माझं डोकं कशामुळे दाबलं आणि इमिडिएटली विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड दॅट थिंग हॅपन अँड आय वॉज लाईक की म्हणजे मी हाऊ कॅन आय थँक दॅट पर्सन फॉर द रेस्ट ऑफ माय लाईफ. कारण त्याच्यानंतर सगळंच बोनस आहे माझ्यासाठी बिकॉज दॅट कुड हॅव बीन मी. म्हणजे ते जे राऊंड झालेत तो एवढा प्रेझन्स ऑफ माइंड होता त्याचा कारण तो खूप एक्सपिरियन्स्ड होता आणि त्याला जेव्हा ज्या क्षणी स्पार्क झाला त्यांनी इमिडिएटली मला खाली डक केलं आणि देर वर राऊंड बिहाइंड मी. विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड दिस थिंग हॅपन. ती गोष्ट मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही आणि त्याला पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस सिंड्रोम म्हणाल किंवा काही म्हणाल, पण दॅट थिंग आय कॅन नेव्हर फॉरगेट. म्हणजे मी कधीच विसरू शकत नाही तो इन्सिडेंट. कारण मी त्याला नंतर म्हणजे अजूनही त्याला मी कधी कधी म्हणजे दिवाळीला आणि याला मेसेज करत असतो, कधी कधी रातमध्ये बोलत पण असतो त्याच्यासोबत मी फोनवरती. पण तो एक इन्सिडेंट नेव्हर फॉरगेट. फिल्मी वाटेल पण ते आहे तसं होतं पण. कारण की बऱ्याचशा म्हणजे काही गोष्टी आहेत, इन्सिडेन्सेस आहेत असे जे तुम्ही पिक्चरमध्ये पण नाही दाखवू शकत ऑनेस्टली. म्हणजे आता लक्ष किंवा उरी वगैरे हे सगळे मूवीज आलेले आहेत, पण काही काही असे इन्सिडेन्सेस काही काही अशा गोष्टी असतात ज्या म्हणजे म्हणजे पिक्चरमध्ये दाखवणं पण इट्स व्हेरी डिफिकल्ट. तर ते असे इन्सिडेंट आणि इन्फेंट्रीमध्ये असल्यामुळे की आम्ही कंटिन्युअसली लाईन ऑफ कंट्रोल वरती असतो. सो तुम्ही ऑन अ डेली बेसिस म्हणजे काही सपोज कोणी जरी ऑपरेशन केलं, सपोज स्पेशल फोर्सेसनी ऑपरेशन केलंय किंवा काही सर्जिकल स्ट्राईक्स जे मध्यंतरी खूप हे होतं त्या गोष्टीचं, पण ते झालं जरी तरी वी आर द पीपल, इन्फेंट्री इन्फेंट्री इज ऑलवेज देअर. समोरून सपोज काही रिटॅलिएशन जरी झालं तरी आम्हालाच फेस करावं लागतं आणि आमच्या साईडनी जरी काही असेल तर वी आर द फर्स्ट वन्स टू डू इट. सो इन्फंट्रीमध्ये असण्याचा फायदा म्हणा किंवा एक ल्युक्रेटिव्ह थिंग जी मला इन्फंट्री बद्दल वाटते की वी आर ऑलवेज देअर. आणि फेमसली आर्मीमध्ये कुठल्याही आर्मीमध्ये इन्फंट्री इज कॉल्ड द क्वीन ऑफ दी वॉर, क्वीन ऑफ दी बॅटलफील्ड. सो कारण बाकी बरेच जेवढे ब्रांचेस आहेत, इंजिनियर्स असतील किंवा ईएमई असेल किंवा आर्टिलरी असेल किंवा आर्मर्ड असेल, हे सगळे जेवढे ब्रांचेस आहेत आर्मी मधले ते सगळे इन्फंट्रीच्या सपोर्टमध्ये असतात. आणि जोपर्यंत इन्फंट्री कॅप्चर नाही करत एखादी पर्टिक्युलर लँड तोपर्यंत आपण विजय डिक्लेअर नाही करू शकत. आणि तुम्हाला जर आठवत असेल कारगिलमध्ये पण जेवढ्या इन्फंट्री युनिट्स होत्या, जम्मू काश्मीर रेजिमेंट, जम्मू काश्मीर रायफल्स असतील किंवा कुमाऊ रेजिमेंट असेल किंवा पंजाब असेल किंवा बरेचशे जेवढ्या रेजिमेंट्स होत्या, जोपर्यंत इन्फंट्रीनी जाऊन तिथे तो टोलोलिंग किंवा टायगर हिल जोपर्यंत ऑक्युपाय नाही केला तोपर्यंत कारगिल विजय वॉज अ सक्सेस हे डिक्लेअर नव्हतं केलेलं. सो इन्फंट्री जिथे पाऊल ठेवते आणि कॅप्चर करते
that is the success for any country as such. मगाशी म्हणालास की फिल्मी आपण म्हटलं तसं फिल्म मध्ये आम्ही मिलिटरी लाईफ आणि आम्ही सगळ्या गोष्टी पिक्चर्स मध्ये बघतो. पिक्चर मध्ये दाखवलं जाणार आणि खरं आर्मी लाईफ याच्यात खूप फरक आहे. बऱ्यापैकी फरक असतो, कारण पिक्चर मध्ये कसं त्या 3-3.5 तासांमध्ये तुम्हाला सगळं दाखवायचं असतं. त्याच्यामध्ये स्क्रीन प्ले आला तुमचा आणि मग त्या सगळ्या मेन ज्या गोष्टी ज्या ट्रंकेटेड फॉर्म मध्ये जे टाकायचे असतात तेवढं टाकलं जातं. पण आर्मी ऍज सच इज अ व्हेरी गुड लाईफ ऍक्च्युली. लोकांना वाटतं टफ आहे खूप जास्त, हो डेफिनेटली टफ आहे, नो डाऊट. पण आर्मी मध्ये एन्जॉय पण तेवढंच करायला मिळतं, बिकॉज तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घ्यायची सवय होऊन जाते. की जसं मी सांगितलं की मी जेव्हा लेहला आलो तर मला नॉर्मल मासे आणि डास बघून पण आनंद झाला, कारण की बाबा आपण माणसात आलोय ही गोष्ट. सो ते दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही बऱ्याच दिवसांनंतर म्हणजे मी आता सिक्कीम मध्ये होतो, सिक्कीम मध्ये 2-2, 3-3 महिने आम्ही पोस्टमध्ये असायचो. जेव्हा आम्ही खाली सेवक रोड म्हणजे सिलिगुडी मध्ये यायचो तेव्हा KFC मध्ये जाणं किंवा सबवे मध्ये खाणं किंवा पिझ्झा, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी वॉज अ ह्यूज लुक एट. सो त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली तुमचं जो एन्जॉयमेंटची जी डेफिनेशन आहे ती ऑटोमॅटिकली खूप मिनिमल होऊन जाते, मिनिमलिस्टिक होऊन जाते रादर. आणि त्या व्यतिरिक्त पण जेव्हा तुम्ही पीस स्टेशन मध्ये असतात त्यावेळेस तुमचे जे पार्टीज होतात आणि तुमचं जे ओव्हरऑल तुमचं जे ग्रूमिंग होतं, तुमचे सिनियर्स सोबत तुमचं जे इंटरॅक्शन असतं, बरेचसे वॉर बघितलेले किंवा बरेचसे एक्सपिरियन्स जे सिनियर्स असतात त्यांच्यासोबत तुम्ही उठता बसता आणि बरेचसे प्लॅन्स करतात. कारण पीसमध्ये वी प्रिपेअर फॉर अगेन गेटिंग इन टू फील्ड. त्याच्यामध्ये तुम्ही काय काय प्रिपरेशन्स करतायत, कसं करतायत वगैरे, तुमचे फॅमिलीज सोबत असतात, तुमच्या पार्टीज होतात, मग तुम्ही खूप एन्जॉय करता. आणि तसं ओव्हरऑल बघता ते मूवीमध्ये येणं नॉट एवढं पॉसिबल नसतं. पण थोड्याफार अंशी असतं बरंचसं सिमिलर, पण इन डिटेल जर बघायला गेलं तर बराच फरक असतो. पण आता यू आर रिटायर्ड राईट, मग आता ते लाईफ आणि मिलिटरीचं लाईफ ह्याच्यातला बॅलन्स कसा आहे आणि त्यातला डिफरन्स काय? खूप तसा अवघड प्रश्न आहे माझ्यासाठी हा, पण इंटरेस्टिंग वन. मी जेव्हा आर्मी मधून बाहेर आलो तर आर्मी मध्ये जाण्यासाठी एक सर्टन प्रिपरेशन होतं आणि बरेचसे लोक तुम्हाला तुमच्या सपोर्टमध्ये असतात आणि तुम्ही आर्मीमध्ये गेल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी तुम्ही शिकता. जसं पंक्च्युअलिटी शिकता, तुम्ही वेळेवरती टाइम मॅनेजमेंट शिकता, बऱ्याचशा गोष्टी, लिडरशिप क्वालिटीज आणि ऑल दोज थिंग्स ते सगळे तुम्ही शिकतात आणि तुम्हाला एक सर्टन एक्सटेंट पर्यंत त्याची अंमलबजावणी तुम्हाला करावी लागते आणि तुम्ही करतातही. पण बाहेर आल्यानंतर असं नसतं. बाहेर आल्यानंतर तुम्ही प्रत्येकच गोष्ट, कारण की बाहेर सिव्हिलमध्ये आणि आर्मीमध्ये बराच मोठा फरक जो मला जाणवला इनिशियली तो टाइम मॅनेजमेंटचा. कारण की प्रत्येक जण म्हणजे सिव्हिलमध्ये एवढं हार्ड अँड फास्ट नसतात गोष्टी आणि त्या नसाव्यात, म्हणजे ते अपेक्षितही नाहीये. पण आर्मीमध्ये तसं नसतं. सो मला एखाद्या माझ्या मित्राने किंवा एखाद्या, म्हणजे सपोज मी ऑफिसमध्ये चाललो आणि एखाद्या गोष्टीसाठी एखाद्या मीटिंगसाठी मी वेळेवरती पोहोचतोय आणि त्याच्या 15-20 मिनिटांनंतर लोकांची यायची सुरुवात होते आणि मला इनिशियली खूप चिडचिड व्हायची त्या गोष्टीमुळे. असं कसं, म्हणजे मी वेळेवरती पोहोचतो आणि ते कसं. पण ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम मला पण म्हणजे युज टू झालं की बाहेर प्रॉब्लेम्स असतात, जसं ट्रॅफिक असतं, पर्सनल इश्यूज असतात बऱ्याच लोकांचे. कसं आर्मीमध्ये आमची सपोर्ट सिस्टम एवढी स्ट्रॉंग असते की आम्ही प्रत्येक गोष्ट वेळेवरती करू शकतो बिकॉज ऑफ द सपोर्ट सिस्टम. आमची जी एक सपोर्ट सिस्टम कंटिन्युअसली चालू असते. पण बाहेर तसं नसतं, लोकांना स्वतःचे प्रॉब्लेम स्वतःला सॉल्व्ह करावे लागतात. आर्मीमध्ये आम्ही खूप प्रोटेक्टेड एन्व्हायरमेंटमध्ये असतो, तसं बाहेर नसतं. बाहेर बऱ्याचशा गोष्टी लोकांना राईट फ्रॉम पेइंग लाईट बिल किंवा बऱ्याचशा गोष्टी जे पर्सनल इश्यूज असतात, जे आर्मीमध्ये ज्या गोष्टींना आम्हाला फेस नाही करावं लागत तशा बाहेर असतात. बाहेरचं स्ट्रगल वेगळं आहे, त्यांचे इश्यूज वेगळे आहेत. त्या थोड्या थोड्या मला कळायला लागल्यात आणि मी पण त्यांच्यासोबत, मी स्वतः सिव्हिलमध्ये असल्यामुळे मी पण त्या फेस करायला लागलो. सो मी पण तेवढा कन्सिडरेट होत गेलो आणि अनलर्न कराव्या लागल्या बऱ्याचशा गोष्टी की कोणी एखादा बोलत असेल तर वी हॅव टू लिसन टू दॅट पर्सन अँड नॉट इमिजिएटली क्रिटिसाइज इट. पण आमचं एक माइंडसेट असं झालेलं असतो की फ्रॉम ऑपरेशनल पर्स्पेक्टिव्ह वी इमिजिएटली टेन टू सी की याच्यामध्ये लूप होल्स कुठे कुठे आहेत. पण सिव्हिलमध्ये तसं नसतं. प्रत्येक एखादा माणूस व्यक्त होण्याचा प्रयत्न करतो तर तुम्ही त्याच्यामध्ये त्याची लूप होल्स नाही काढू शकत. तो एक क्रिटिकल जो पर्स्पेक्टिव्ह तुमच्या डोक्यामध्ये बसलेला असतो तो थोडासा अंडू करावा लागतो. समोरच्याचं ऐकून घ्या शांतपणे, बोला शांतपणे आणि या सगळ्या गोष्टी असतात. पण आता तू एका
आर्मी लाईफ मधनं आणि इकडनं आणायचं. आता सिव्हिलियन्स मध्ये फिरताना एक गोष्ट प्रकर्षाने आजकाल मला जाणवते ती म्हणजे सेल्फ डिफेन्स. आजकाल आपल्या समाजामध्ये स्त्रियांवर खूप अत्याचार होताना आपल्याला दिसत आहेत, व्हिज्युअली रस्त्यावर दिसत आहेत. पुण्यातच एक वर्षभरापूर्वी इन्सिडेंट घडला होता की वर्गातली मुलगी नाही म्हणाली, बॉय ट्राय टू अटॅक, पण वर्गातल्या दुसऱ्या मुलाला कळलं की ही आपली मैत्रीण आहे आणि तिच्यावर चुकीचं घडतंय, त्यांनी पण तिला वाचवलं. पण असे कमी घडतात आता, रस्त्यात स्टॅप केलं जातं वगैरे. तुम्हाला याचं ट्रेनिंग आहे, पण सर्वसामान्य माणसाला त्याचं ट्रेनिंग नसतं. तर त्याच्यासाठी तू काय सांगशील लोकांना की त्यांनी काय केलं पाहिजे? मला याचे ना, मी थोडंसं इलॅबोरेटिव्हली उत्तर दिली या गोष्टीचं. याचे दोन पर्स्पेक्टिव्ह आहेत मला वाटतं. एक तर घरामध्ये ती तुमची शिकवण जी आहे ती थोडीशी डिसिप्लिन असणं खूप गरजेचं आहे, शिस्तीची असणं खूप गरजेचं आहे. दरच वेळेस म्हणजे जे आपण म्हणतो ना, म्हणजे खूपच म्हणजे सौम्य भाषेमध्ये म्हणतात पोपो करणे, ते आजकाल मला वाटतं असं, म्हणजे माझं पर्सनल ओपिनियन आहे ते. आय एम नॉट क्रिएटिंग एनी काइंड ऑफ कॉन्ट्रोवर्सी, पण मी जे बघतो आपले जे आजकालचे जे आई वडील आहेत ते स्वतःच्या मुलांना किंवा मुलीला वगैरे थोडंसं पोपो करतात आणि थोडंसं खूप कन्सिडरेट होतात बऱ्याच अंशी. ते एकतर करणं थोडंसं कमी केलं पाहिजे. घरात शिस्त जर लागली, घरामध्ये जर शिस्त असेल कुठल्याही प्रकारची, जर रुटीन तुमचं शिस्तीचं असेल तर त्या रुटीन मध्ये एकतर तुम्हाला ते रुटीन फॉलो करण्यासाठी म्हणून एक सेल्फ अवेअरनेस वाढतो. इट्स अन ऑटोमॅटिक अरिथमॅटिक. आणि त्याच्यामध्ये ते करत असताना, ते स्ट्रगल करत असताना तुम्ही बऱ्याचशा गोष्टी ज्या तुमच्यासोबत घडू शकतात किंवा होऊ शकतात त्याच्यासाठी तुम्ही ऑटोमॅटिकली मेंटली प्रिपेअर होता. ती गोष्ट आजच्या तारखेमध्ये खूप लॅक करते ऍट अ पर्सनल लेवल, इंडिव्हिज्युअल लेवल. आई वडील जेव्हा स्वतःच्या पाल्याला जेव्हा ते ग्रूम करतायत, प्रत्येकच गोष्ट टीचर्स किंवा तुमच्या ट्रेनिंग अकॅडमीज मध्ये जे असतात किंवा ट्युशन मध्ये किंवा शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये होतीलच असे नाही. आई वडिलांनी अवेअर होणं खूप गरजेचं आहे. त्या अनुषंगाने त्यांनीच स्वतः एकतर मुलींसाठी किंवा मुलांसाठी दोघांसाठीही कुठला ना कुठला कॉम्बॅट स्पोर्ट शिकवणं किंवा कुठल्या ना कुठल्या काइंड ऑफ स्पोर्ट्स मध्ये असणं खूप गरजेचं आहे. इफ आवर बॉडी इज डिसिप्लिन, जर आपली बॉडी डिसिप्लिन्ड आहे, जर आपली बॉडी ॲथलेटिक आहे, आपली बॉडी जर मेजरली हेल्दी आहे, दॅट ऑटोमॅटिक क्रिएट्स अन अग्रेसिव्ह माइंडसेट. कुठलाही प्रसंग येऊ तो फेस करण्यासाठी तुमची तयारी असणं हे आजच्या काळाची गरज आहे. त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचं स्पोर्ट्स असेल किंवा कॉम्बॅट स्पोर्ट असेल, हे बेसिकली शिकवणं एक माझ्या मते हे खूप गरजेचं आहे. म्हणजे कुठल्याही शाळेमध्ये असतील, कॉलेजमध्ये असतील किंवा थोडे मोठे जरी झालेले असतील, रिसेंटली स्टार्टेड वर्किंग जे यंगस्टर्स असतात त्यांच्यासाठी पण आय वुड सजेस्ट की बरेचसे कॉम्बॅट स्पोर्ट्स किंवा कॉम्बॅट हे असतात, जसे क्राव मागा झालं किंवा MMA असेल, मिक्स मार्शल आर्ट्स असेल किंवा कराटे असतील, तायक्वांदो असेल किंवा कुठला स्पोर्ट्स असेल, बॅडमिंटन असेल किंवा एनी काइंड ऑफ स्पोर्ट्स. इफ यू आर प्लेइंग एनी काइंड ऑफ स्पोर्ट, इफ यू आर हेल्दी, यू विल बी एबल टू, म्हणजे तुम्ही कुठल्याही प्रसंगातून तुम्हाला बाहेर काढू शकतात, एवढी तुमच्यामध्ये ताकद असते. पण ते एकीकडे नाहीये. दुसरी गोष्ट, जी गुन्हेगारी मानसिकता जी म्हणतात ती सोशल मीडिया म्हणा किंवा सोशल मीडियावरती जे काही आपण बघतोय आजच्या तारखेमध्ये, त्या याच्यामुळे हलकी मानसिकता जी होत चालली बऱ्याचशा लोकांची, ज्यांना बॅकग्राऊंड नसतं, ज्यांना शिक्षण तसं त्या अनुषंगाने नसतं, पण त्यांच्या हातामध्ये ते माकडाच्या हाती कोलीत दिल्यासारखं त्यांच्या हातामध्ये मोबाईल एकदा दिला की ते मोबाईलवरती जे काही सर्फ करतील त्यांना ते पाहिजे असतं. मग तसं नाही झालं तर मग ते मानसिक त्यांचा हे होतं, द्वंद्व होतो आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी घडतात ज्या सोसायटीमध्ये आजच्या तारखेमध्ये. तर सोशल मीडियावरती पण जे आपल्यासारखे जे सेलिब्रिटीज आहेत किंवा बरेचसे जे लोक आहेत जे सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह आहेत, त्यांनी पण हा एक अवेअरनेस स्प्रेड करणं पण गरजेचं आहे की नो मॅटर व्हॉट, तुम्ही मेंटली हेल्दी असणं खूप गरजेचं आहे. इस्पेशली फॉर यंगस्टर्स. म्हणजे प्रेमात पडले आणि नंतर ब्रेकअप झाला आणि नंतर मग ब्रेकअप नंतर एखादा दारूच पीत सुटला किंवा सिगरेटच पितोय किंवा अनहेल्दी गोष्टी करतोय ज्या गरजेच्या नाही आहेत, तर ते सगळं समजून एकतर घरच्यांचं लक्ष असलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट, सोशल मीडियावरती पण अशा काही गोष्टी रेस्ट्रिक्ट केल्या पाहिजे किंवा सेन्सरशिप म्हणा किंवा फ्रॉम द गव्हर्नमेंट साईड ज्या केल्या पाहिजेत. आणि सपोज असा प्रसंग घडलाच किंवा घडतच असेल सगळे प्रिकॉशन्स घेऊन सुद्धा, त्यावेळेस पण एक प्रेझेन्स ऑफ माइंड एखाद्याकडे असेल, मुलगी असेल, मुलगा असेल, प्रेझेन्स ऑफ माइंड असेल की जोरात आवाज करणे, पळून जाणे तिथून किंवा कसंही करून त्या ह्याच्यातून निघणे,
ही जर म्हणजे एस्केप आणि इव्हेजनची जी मानसिकता आहे ना, तर ती असली पाहिजे. तुम्ही सरेंडर नाही केलं पाहिजे स्वतःला. हे खूप महत्वाचं आहे. ही मानसिकता ग्रो करणं खूप महत्वाचं आहे. ज्याच्यासाठी शिस्त गरजेची आहे. सो इट्स अ सायकल इन इटसेल्फ. सो दॅट्स व्हॉट मला हे वाटतं त्या गोष्टीबद्दल. अनेक वेळा दोन गोष्टींची कंपॅरिझन केली जाते, म्हणजे एक पोलीस व्यवस्था आणि आर्मी, म्हणजे मिलिटरी आर्मी जे, ह्याच्यामध्ये काय फरक आहे तुला जाणवतं असं? कारण आम्ही सिनेमांमध्ये याच्यावर बरंच द्वंद्व पाहिलेलं आहे, पण खऱ्या आयुष्यात ते कसं बघशील त्याच्याकडे? कसं आहे, मी आता म्हणजे ऑफ लेटली मी सांगलीमध्ये फ्लड रिलीफ साठी गेलो होतो 2021 मध्ये फ्रॉम आर्मी ऑपरेशन वर्षाच्या अंडर. त्यावेळेस बऱ्याचसा माझं म्हणजे हे आलं, म्हणजे संबंध आला पोलिसांसोबत. JNK मध्ये असताना किंवा नॉर्थ ईस्ट मध्ये असताना पण बऱ्याच वेळेस पोलिसांसोबत असा इंटरॅक्शनचा ऑपॉर्च्युनिटी मिळाली मला. आणि जनरली डे टू डे लाईफ मध्ये वगैरे पण माझ्या मते पोलिसांचं जे काम करण्याची सिस्टम आहे किंवा काम करण्याची पद्धत जी आहे, मी म्हणजे डिप्लोमॅटिक आन्सर नाही देणार या गोष्टीचं, पण त्यांची सिच्युएशन वेगळी आहे. त्यांची परिस्थिती वेगळी आहे. त्यांना सिव्हिल एरियाजमध्ये काम करावं लागतं. बऱ्याच वेळेस त्यांना जे रेम्युनरेशन आहे किंवा त्यांना जे कॉम्पन्सेशन आहे, प्रेशर जेवढं आहे कामाचं, त्याच्या कंपॅरिझन मध्ये त्यांना मिळणारं रेम्युनरेशन किंवा त्यांच्या कॉम्पन्सेशन इट इज व्हेरी व्हेरी मिनिमल. हे तर म्हणजे जगजाहीर आहे. आणि त्याच्यासाठी द काइंड ऑफ क्वालिटी ऑफ वर्क ती सफर होत असेल, तर त्यासाठी आय विल नॉट होल्ड देम रिस्पॉन्सिबल फॉर इट. त्यांना त्यांना मी जबाबदार नाही धरणार, कारण की बऱ्याचशा म्हणजे जेवढं केवढं सिच्युएशन आहे, जे जे काही त्यांना मिळते त्याच्यामध्ये पण जर रिझल्ट देत असतील, नथिंग लाईक इट. दुसरी गोष्ट, तुम्ही जेव्हा कम्पेअर करतात, एक डिफरंट एंटिटीज आहेत. आर्मी बॉर्डरवरती किंवा पीस स्टेशनमध्ये त्यांचं काम करण्याची पद्धत किंवा काम करण्याचे जे प्रिन्सिपल्स आहेत ते टोटली वेगळे आहेत. सिव्हिलमध्ये राहून सिव्हिल लोकांसोबत डील करताना तुम्ही प्रत्येकच वेळेस मॉरल्स आणि प्रिन्सिपल्स नाही ठेवू शकत. आर्मी लिव्स अँड थ्राइव्स ऑन मॉरल्स अँड प्रिन्सिपल्स. पोलीस तसं त्यांचे पण असतील प्रिन्सिपल्स किंवा मॉरल्स, पण ते त्यांना कधी कधी कॉम्प्रोमाइज करावे लागतात, कारण की समोरचा माणूस आपलाच आहे. ज्याच्यासोबत ते डील करतात, जो गुन्हेगार पण आपल्याच भारताचा आहे, म्हणजे भारताचा नागरिक आहे. तो कितीही हायनियस त्यांनी क्राईम केलेला असेल तरी सुद्धा त्याला जोपर्यंत त्याच्यावरचा गुन्हा हे होत नाही, शुद्ध होत नाही, तोपर्यंत त्याला प्रोटेक्शन देणं गरजेचं आहे. जिथे बरेचसे सिव्हिलियन्स कडून ज्याचा ऑपोज होतो त्यांना ते फेस करावं लागतं. सो ह्या सगळ्या गोष्टी आर्मीमध्ये नसतात. आर्मीमध्ये इट्स व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड रूल. इफ यू आर अ कल्प्रिट, यू आर गॉन. आणि त्या गोष्टी सडेतोडपणे किंवा स्ट्रेट फॉरवर्डपणे जे आर्मी मध्ये करू शकतात, तेच लॉ अँड ऑर्डर फॉलो करून पोलिसांना ते करता येत नाहीत. म्हणून बऱ्याच अंशी डिबेट्स होतात, आर्ग्युमेंट्स होतात, की पोलीस का करत नाहीये, असं कशामुळे करत नाहीये. कारण प्रेशर असतं पॉलिटिशियन्स कडून, गव्हर्नमेंट कडून, ब्युरोक्रॅटिक प्रेशर असतं. तसं आर्मीमध्ये तसं नसतं. आर्मीमध्ये वी फॉलो वन सिंगल रूल. एक जो आमचे चीफ आहेत, पर्क्युलेटिंग डाऊन द सिस्टम, रेजिमेंटचा आमचा जो कमांडिंग ऑफिसर आहेत, त्याचे आम्ही ऑर्डर्स फॉलो करतो, ज्या बऱ्याच अंशी सिमिलर वे मध्ये असतात, जे आम्ही थॉट प्रोसेस जी आमची जी असते. खूप तफावत आहे त्याच्यामध्ये. आय विल डेफिनेटली गिव्ह ड्यू टू पोलीस, बिकॉज पोलिसांचं कामाचं प्रेशर प्रचंड आहे. आणि आजच्या तारखेमध्ये स्पेशली हे ग्रोईंग सोशल मीडिया आणि या सगळ्या गोष्टींमुळे सोशो इकॉनॉमिक जो चेंज आलेला आहे 90s पासून आतापर्यंत, त्याच्यामुळे आय फील की जे काही पोलीस आजच्या तारखेमध्ये करतायत, इट्स अ व्हेरी ह्यूज थिंग. अँड आय विल म्हणजे काही काही अपवाद असतात, ते आर्मीमध्ये पण असतात आणि पोलिसांमध्ये पण असतात. पण नॉट विथस्टँडिंग दोज थिंग्स, बाकी ज्या गोष्टी होत आहेत त्या आय बिलीव्ह की पोलीस जे करतात ते बरोबर करतात. म्हणजे 99% आय फील की ते बरोबरच असतात. आणि आर्मी जी करते आर्मीच्या साठी असतात. सगळ्या देशांची वेगवेगळी आर्मी आहे, त्यांची वेगवेगळी लाईफस्टाईल आणि वेगवेगळी थिंकिंग प्रोसेस आहे. तू भारताच्या आर्मीला या सगळ्या देशाच्या आर्मीमध्ये कुठे बघतोस? म्हणजे तू सगळंच अभ्यास केला असशील म्हणून. डेफिनेटली. कसं आहे, म्हणजे आपल्या भारताची पॉलिसी जी आहे, नॉन अलाइनमेंट मुवमेंट, वी आर पार्ट ऑफ इट. आणि आपण न्यूट्रल देश आहोत. आपण स्वतःहून कोणावर हल्ला करत नाहीत आणि आपल्यावर झालेला सहन करत नाहीत. ही आपली जी सिंपल स्ट्रॅटेजी आहे, त्या स्ट्रॅटेजीसाठी किंवा त्या धोरणासाठी भारताला अख्ख्या जगामध्ये मान्यता, म्हणजे इंडियन आर्मीला, एअरफोर्सला किंवा नेव्हीला अख्ख्या जगामध्ये लोक मानतात. आपली 4th लार्जेस्ट आर्म फोर्सेस मिलिटरी आहे आपल्या भारताची अख्ख्या जगामध्ये. आणि डिस्पाइट दॅट आपण आपल्या आजूबाजूच्या देशांवरती असे हल्ले नाही करत जसे आपण सध्या मिडल ईस्ट मध्ये बघतोय. तशा प्रकारचे हल्ले आपण अजूनही करत नाही. आपण किती म्हणजे आपला किती इतका पेशन्स ट्राय केलेला आहे आपल्या नेबर्सनी,
तरी सुद्धा आपण खूप नमतं घेतो आपण बऱ्याच अंशी, कारण की आपलं जे काम करण्याची पद्धत आहे किंवा आपली जी एकूण जी संस्था ऍज अन ऑर्गनायझेशन, इंडियन आर्मी इज द मोस्ट काय म्हणतात रॉयल अँड ब्रॉड पर्स्पेक्टिव्ह असलेली आर्मी आहे. आपण काही गोष्टी इग्नोर करतो, काही गोष्टी डेफिनेटली वी टेक इट व्हेरी सिरियसली. पण ओव्हरऑल जर बघता बाकी आर्मीजकडे एवढा एक्सपिरियन्स नाहीये जेवढा इंडियन आर्मीकडे गेल्या 75-80 वर्षांपासून आहे. आणि त्याच्या आधी पण जेव्हा आपण वर्ल्ड वॉर 1, वर्ल्ड वॉर 2 मध्ये आपले जे ओल्ड रेजिमेंट्स होते, आर्मड रेजिमेंट्स होते, इन्फंट्री रेजिमेंट्स होत्या, तेव्हापासून जो आपला एक अनुभव आहे आपला, तो अनुभव आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती बिल्डअप केलेलं आहे. आणि कसं आर्मीमध्ये वी वर्क ऑन झिरो एरर सिंड्रोम. एखाद्या गोष्टीची आम्ही रिहर्सल इतक्या वेळेस करतो की जेव्हा ऍक्च्युली ती काम करण्याची वेळ येईल तेव्हा कुठल्याही प्रकारचा एरर होणार नाही. या प्रिन्सिपल वरती इंडियन आर्मी चालते. आणि आपलं जे लॉजिस्टिक्स बघाल आर्मी मधलं, किंवा आता तुम्ही रिसेंटली ते एक्झाम्पल दिलं, इंजिनियर्सनी जो ब्रिज एल्फिन्स्टन मध्ये जो पडला होता इंजिनियर्सनी बनवला, किंवा बऱ्याच वेळेस इंजिनियर्सची हेल्प घेतली जाते. द रिझन त्याच्या मागचं कारणच हे की आमची काम करण्याची पद्धतच खूप फ्लॉलेस आहे इन कम्पॅरिझन विथ अदर आर्मीज. अमेरिकन आर्मीमध्ये टेक्निकली वेल ऍडव्हान्स्ड आर्मी असेल, किंवा युकेची आर्मी असेल, जॅपनीज किंवा येस, पण जी कॉम्ब्रॅडरी, जे ब्रदरहुड आणि जो अनुभव आणि जो रोबस्टनेस इंडियन आर्मीमध्ये आहे, त्याला कुठेच चॅलेंज नाही. त्याच्यासाठीच म्हणून आपल्याला आफ्रिकेमध्ये पण जे UN पीस मिशन्स मध्ये इंडियन आर्मीच्या रेजिमेंट्सला बोलवलं जातं, किंवा बाकी इतर ठिकाणी पण. आणि बऱ्याचशा अशा कॉम्बॅट हे असतात, कॉम्पिटिशन्स असतात, ज्याच्यामध्ये स्पेशल फोर्सेस अख्ख्या जगातले म्हणजे येतात तिथे कॉम्पिट करण्यासाठी. त्याच्यामध्ये आपली नॅशनल सिक्युरिटी गार्ड NSG आहे, जी आपली ब्लॅक कॅट कमांडोज जे म्हणतात, की आपले स्पेशल फोर्सेस, त्यांचं जगामध्ये नाव आहे. दे आर वन ऑफ द टॉप अँड द बेस्ट स्पेशल फोर्सेस इन द वर्ल्ड. आणि आय एम रिली प्राऊड दॅट आय वॉज पार्ट ऑफ इंडियन आर्मी, ऑफ विच दे आर ऑल्सो पार्ट ऑफ. सो डेफिनेटली म्हणजे आपली म्हणजे तुमच्या ह्या पॉडकास्टद्वारे आय कॅन डेफिनेटली अश्युअर ऑल द सिटीजन्स ऑफ दिस कंट्री दॅट वी आर इन द बेस्ट अँड सेफेस्ट हँड्स. येस, आणि म्हणूनच तर आम्ही शांतपणे झोपू शकतो. हे जे म्हटलं जातं ते खरं आहे का? तू येणाऱ्या पुढच्या पिढीला, किंवा आता ज्यांना इच्छा आहे, किंवा ज्यांना देशसेवा करायची, कारण आर्मीत जाणाऱ्यांची पहिली इच्छा असते की आपल्याला देशसेवा करायची, त्या सगळ्यांना तू काय सांगशील? आर्मी मध्ये येण्यासाठी म्हणजे देशसेवा ऑफकोर्स ते एक निमित्त झाला, पण तुमचं भले तुम्ही आर्मीमध्ये सिलेक्ट व्हाल नाही व्हाल, किंवा कुठल्याही प्रकारे तुम्हाला देशसेवा करण्याचा चान्स मिळेल, त्यामध्ये फक्त एक गोष्ट आय विल से की एकतर शिस्तबद्ध जे राहतो आपण, ते खूप गरजेचं आहे. म्हणजे मी नेहमी माझ्या कुठल्याही म्हणजे जे मला भेटतात किंवा जे यंगस्टर्स आहेत त्यांना मी सांगेल की एक रुटीन असणं खूप गरजेचं आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये. थोडीफार शिस्तबद्ध असणं रुटीन आपलं हे खूप गरजेचं आहे. जे आपल्याला आजच्या तारखेमध्ये ज्याचं महत्व वाटणार नाही, पण पुढे जाऊन जेव्हा तुम्ही मोठे व्हाल किंवा एक कुठल्याही प्रोफेशन मध्ये जाल, तेव्हा ती शिस्त इतकी कामी येईल तुमचं, कारण की तुमचं काम करण्याचं जे डेडिकेशन आहे आणि तुमचे कमिटमेंट जे आहे ते तुमच्या शिस्तीमधूनच येतं. आणि हे खूप महत्वाचं आहे. आणि हे एकमेव सिम्पल मेसेज जो मी डेफिनेटली नेहमी सांगेल की शिस्तबद्ध थोडं होणं खूप गरजेचं आहे आयुष्यामध्ये. थँक्यू सो मच. तू एवढं सगळं आम्हाला सांगितलंस. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुळात इंडियन आर्मीबद्दल आमच्या मनात रिस्पेक्ट आहेच आणि तो कायम राहील, पण तो आज तुझ्याशी गप्पा मारून द्विगुणित झाला. तुझ्या सगळ्या पुढच्या प्रवासासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणि क्रासा फॅशन आणि सूम हे प्रोडक्ट तुला आमच्याकडनं दिलं. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू.